Right. सो डिअर फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. चला चॅट बॉक्समध्ये सगळ्यांनी हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड नाईट जे काय असेल, यू कॅन चॅट इन द चॅट बॉक्स, यू कॅन विश इन द चॅट बॉक्स. कम ऑन, लेट मी चेक. वैशाली मॅम, गुड इव्हिनिंग. बंडोपंत कंक सर, चव्हाण, अपर्णा चव्हाण मॅम, राहुल गाडे सर, आयुष. आयुष कसा आहेस? मस्त ना? आयुष राजगुरू. विवो, विवो खूप सुंदर नाव आहे विवो. गुड इव्हिनिंग. रवींद्र ठोसर सर, गुड इव्हिनिंग. ओके, ग्रेट. किती जणांचे गुड इव्हिनिंग्ज येत आहेत दॅट आय वॉन्ट टू सी हिअर. राईट. हेमंत, डॉक्टर हेमंत कडू फ्रॉम मुंबई. ओके. राहुल गाडे सर, सीमा मॅम, गुड इव्हिनिंग. शुभ संध्या, क्या बात आहे. सेशन मी संस्कृतमधून घेऊ की काय? येस. रवींद्र ठोसर, गुड इव्हिनिंग. अश्विनी मॅम, अनुष, गुड इव्हिनिंग. अपर्णा मॅम, ओमकार बेंद्रे, विवो, बंडोपंत कंग, शुभ संध्याकाळ. क्या बात आहे. ओके. प्रल्हाद, गुड इव्हिनिंग. विशाल वाघमोडे सर, गुड इव्हिनिंग. नितीश मराठे, गुड इव्हिनिंग, व्हेरी गुड इव्हिनिंग. मला बघूयात, आय आय वॉन्ट टू सी की किती लोक ॲक्टिव्ह आहेत इथे चॅटबॉक्समध्ये. म्हणजे चॅटबॉक्समध्ये ॲक्टिव्ह नसतात ना, ते झोपलेले असतात. ओके. रेखा मॅम, गुड इव्हिनिंग. ग्रेट. येस. ओके. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. किती जण रेडी आहेत? हाऊ मेनी ऑफ यू आर मेंटली प्रिपेअर्ड, मेंटली फिजिकली रेडी टू अटेंड द सेशन, टुडे सेशन? अँड हाऊ मेनी ऑफ यू आर व्हेरी मच एक्साइटेड? किती जण एक्साइटेड आहेत आजचं सेशन अटेंड करायला? इफ यू आर एक्साइटेड, पुट ई इन द चॅट बॉक्स. ई ई ई, कॅपिटल स्मॉल नो मॅटर, नॉट ए. ई ई ई. ई ई ई, क्या बात है, व्हेरी गुड. ओमकार ओम कोले. ओके. ओमकार बेंद्रे, प्रल्हाद, अनुष, सूरज चव्हाण सर इज सेइंग ट्रिपल ई. क्या बात है, ट्रिपल ई. वी 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 आय पी. ट्रिपल ई, एक्साइटेड एक्साइटेड एक्साइटेड, 3 times. गुड. रवींद्र टोसर सर, ऑलवेज एक्साइटेड. विवो 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 विवो, तुम्हाला पॉसिबल असेल यू कॅन रिनेम युअर सेल्फ. ओके. ग्रेट 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 ग्रेट. आजचं टॉपिक ॲक्च्युली तसं फार अवघड आहे, बट ॲज युजल आपण नेहमीप्रमाणे खूप सोपं करून शिकणार आहोत. डोंट वरी. ओके. बंडोपंत कंग सर, गुड इव्हिनिंग. वैशाली मॅम, गुड इव्हिनिंग. लेट मी चेक किती जण. ओके 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 ओके. येस, किती जण एक्साइटेड आहेत? हाऊ मेनी ऑफ यू आर एक्साइटेड? आय वॉन्ट टू सी इन द चॅट बॉक्स. क्या बात आहे. ग्रेट. ओके. किती जणांनी मिस केलं लास्ट वीकमध्ये? हाऊ मेनी ऑफ यू हॅव मिस्ड मी, मिस्ड द सेशन? की वाटलं की काहीतरी समथिंग इज मिसिंग? चॅटबॉक्समध्ये मी टाईप करा. बघूयात किती जण इथे खरंच यु नो. डॉक्टर हेमंत सर, विकास वाघमोडे, खूप मिस केलं. ओके. क्या बात आहे. अपर्णा मॅम, बंडोपंत कंग, प्रल्हाद. ओके ओके. वैशाली मॅम, ज्यांनी मिस केलं त्यांनाच मी सेशनमध्ये अलाव करणार आहे, बाकीच्यांना रिमूव्ह करणार आहे. ओके. येस. ओम कोले, क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. ईश्वरी, ईश्वरी बाळा, ब्ल्यूटूथ लावलंयस का? आवाज येतोय माझा? ओके, फाईन, ठीक आहे. नितीश मराठे, खूप मिस केलं. ओके. ओमकार, ग्रेट 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 ग्रेट. ओके. क्या बात है. ग्रेट. रिअली मिस यू सर. ओके, थँक्यू व्हेरी मच. रत्नाकर मॅम अँड पूजा मॅम, क्या बात आहे. ग्रेट. कसं असतं, एव्हरी वीकला तुम्हाला खूप काही मोठा असा मसाला आणून द्यायचा असतं ना सेशनमध्ये. हां, कुणाच तरी माईक स्टार्ट चालू आहे, प्लीज अनम्यूट करा. ओके. येस. मी तुम्हाला टाईम देणार आहे. यू कॅन आस्क क्वेश्चन ॲट द एंड ऑफ द सेशन. सेशनच्या शेवटी आपण प्रश्नोत्तरं घेणार आहोत. आय डोंट नो याचे सिरीज किती होतील, राईट? सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की याचे पार्ट्स होणार नाहीत, सिरीज होणार नाहीत, बट ते नंतर खूप डीपमध्ये तो ऑटोमॅटिकली टॉपिक जातो आणि सिरीज त्याचे तयार होतात. धुरंधर 1, धुरंधर 2, रिव्हेंज. ओके. धुरंधर हे असं होतं. फाईन, नो प्रॉब्लेम एट ऑल. चलो. आता मी आय एम कमिंग टू द व्हिडिओज. मला बघायचे किती जणांची व्हिडिओ चालू आहेत. ओमकार, ग्रेट. डॉक्टर हेमंत कडू, ग्रेट. वैशाली मॅम, ईश्वरी, ओके. रेखा, रेखा मॅम, सीमा मॅम,
राहुल गाडे सर, बंडोपंत कांग, विशाल वाघमोडे. एका जागी बसा. तुम्ही हलताय इकडे, मी पण हलतोय. सौरभ, क्या बात आहे, व्हेरी गुड. सौरभ कसं वाटतंय? मस्त ना? अनम्यूट करून बोल. हो सर, मस्त वाटतंय. ग्रेट. काय फरक वाटतं बिफोर जॉइनिंग आणि जॉइन केल्यानंतर? एक 4-5 सेशन झाले तुझे. खूप फरक वाटतो आणि हॅपी राहतो. क्या बात आहे. हम्म. ग्रेट, 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 ग्रेट. ओके. विनोद विनोद थोरात तुमचा व्हिडिओ चालू आहे. सगळं दिसतंय बरं का इकडे. हां. ग्रेट. युवराज, सुविधा मॅम, पूजा मॅम, अश्विनी मॅम, डॉक्टर नाझिरकर. डॉक्टर नाझिरकर सर, तुम्हाला जर पॉसिबल असेल तुम्ही अनम्यूट पण करा आणि व्हिडिओ पण चालू करा. इफ इट इज पॉसिबल टू यू. जर नसेल चॅट बॉक्समध्ये नो टाईप करा. वाय एम आस्किंग यू? कारण आज नाझिरकर डॉक्टरांचा वाढदिवस आहे. आपण सगळे त्यांना विश करूयात. तेही मला आत्ता समजलं. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय, डॉक्टर नाझिरकर आज माझ्यासोबत दिवसभर होते, परंतु बर्थडे आहे हे मला आत्ता त्यांच्या डॉटरकडून समजलं. अँड वी विल विश इन द चॅट बॉक्स. सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये हॅपी बर्थडे डॉक्टर नाझिरकर, विश्वास नाव आहे त्यांचं, यू कॅन पुट इन द चॅट बॉक्स. कम ऑन. मोर पॉवर टू डॉक्टर नाझिरकर. सगळ्यांनी विश करायचं आहे. एव्हरीबडी हॅव टू विश विश विश. ओके, क्या बात आहे. नाझिरकर सर, कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर पॉसिबल नसेल व्हिडिओ चालू करणं, इथे पाऊस पडतो आहे. ऑल आर विशिंग यू फॉर युअर बर्थडे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. क्या बात आहे. किती पाऊस पडतोय इथे. असंही बारामतीत आज पाऊस झालाय, पुण्यात नाही झाला. ग्रेट. आपल्या इथे चॅट बॉक्समध्ये पाऊस होत आहे. सर, आमच्या सगळ्यांचे विशेष तुमच्यासोबत आहे. आणि तुम्ही माझ्या ह्या नवीन प्रोजेक्टला तुम्ही खूप मदत करता आहात. मी खरंच मनापासून तुमचं धन्यवाद सगळ्यांसमोर व्यक्त करतो. बिकॉज मी जे आता नवीन प्रोजेक्ट हातात घेतलं त्यामध्ये डॉक्टर नाझिरकर सर खूप मला सपोर्ट करत आहेत. सो आय एम रिअली थँक टू यू अँड विश यू हॅपी बर्थडे. ओके, क्या बात आहे. चॅट बॉक्समध्ये पाऊस पडतोय सगळ्यांचा. हो 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 हो, ग्रेट ग्रेट ग्रेट. वृषाली काळभोर मॅम, तुम्ही पण जॉईन झालात, वेलकम. गुड. येस. ठीक आहे सर, प्रवासात आहेत, आय नो. हॅपी बर्थडे टू यू फ्रॉम अस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सिलिंग सेंटर फॅमिली, रवी कुमार काळे सर. ओके, फाईन. सगळ्यांचे विशेष तुमच्यासोबत आहेत. गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. चला, आता आपण येतो आहोत आपल्या मेन मुद्द्याकडे. दॅट इज अल्गोरिदम ऑफ द लाईफ. काय वाटतं डिअर फ्रेंड्स, व्हॉट इज अल्गोरिदम ऑफ लाईफ? इथं सगळं दिलेलं आहे, ते बघून सांगू नका. प्रल्हाद सर, गुड इव्हनिंग. ते बघून सांगू नका. ओके. सो तुम्हाला एक्झॅक्टली काय वाटतं, काय असेल आजच्या टॉपिकमध्ये, आजच्या सेशनमध्ये काय मसाला असेल? काय वाटतं तुम्हाला? नेहमीसारखं नवीन काहीतरी असेल. कुछ तो धमाका होने वाला है. राईट? काय वाटतं तुम्हाला? चॅट बॉक्समध्ये टाईप करा. समथिंग न्यू. ओके. रवींद्र सर, हाय सर म्हणताय. ओके, मी पण हाय म्हणेल तुम्हाला. व्हेरी गुड. काय वाटतं तुम्हाला आजच्या सेशनमध्ये एक्झॅक्टली काय असेल? चॅट बॉक्समध्ये एकदम टाका, अनम्यूट धमाका करू. एकदम जबरदस्त. जबरदस्त असेल. ओके ओके, चॅट बॉक्समध्ये टाका, अनम्यूट करू नका प्लीज. जबरदस्त असेल. ओके. एवढे सगळे जबरदस्त माझ्यासमोर आहेत, सेशन सुद्धा जबरदस्त होणार आहे, त्याबद्दल काहीच दुमत नाही. ओके. चलो, समथिंग थोडं न्यू, बोलू समथिंग शकता का? स्पेशल, समथिंग डिफरंट, समथिंग युनिक होणार आहे. राईट? येस. लॉजिक ऑफ माइंड, राहुल गाडे सर, लॉजिक ऑफ माइंड. ओके, फाईन, ग्रेट. बघूया तुम्हाला काय वाटतं, दॅट इज इम्पॉर्टंट. ईश्वरी, खूप छान वाटतं. ओके, फाईन. ईश्वरी, छान बाळा. व्हेरी गुड. ग्रेट. काय वाटतं तुम्हाला, व्हॉट विल बी देअर इन द टुडेज सेशन? आजच्या सेशनमध्ये काय असेल? लेट मी चेक की तुमचं लॉजिक कसं आहे, तुमचं गेस कसं आहे, दॅट आय वॉन्ट टू सी हिअर चॅट बॉक्समध्ये. अदरवाईज मी तर तुम्हाला सांगणार आहेच. 2 तास तुम्ही मला सहन करणार आहातच. सिक्वेन्स ऑफ द लाईफ, क्या बात आहे. व्हेरी गुड विकास वाघमोडे सर, सिक्वेन्स ऑफ द लाईफ. ओके, ग्रेट. मी तुम्हाला आज एका वाक्यात सांगू का, आपल्या आयुष्याची वाट का लागते ना? ते आपल्या मराठी भाषेत इंग्लिश, मराठी, हिंदी मिक्स करून सांगणार. माइंड कंट्रोल टेक्निक्स. ओके, फाईन. ऑल द कॉम्बिनेशन ऑफ द थॉट्स, डिसिजन्स, फोकस, ॲक्शन, फ्युचर मीन्स अल्गोरिदम ऑफ द लाईफ. मी तुम्हाला तेच सांगितलं की पीपीटी मधलं काहीच सांगायचं नाही. तुम्ही स्क्वॉड समोर कॉपी करताय, रेस्ट्रिकेट व्हाल. ओके. राईट. ओके. स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स. ओके, फाईन.
ग्रेट. लेट मी चेक. अजून काय आहे तुमच्या मनात काय? पॉझिटिव्ह थॉट्स. वृषाली काळभोर मॅम. ओके, ग्रेट. अजून बघायचं मला की चॅटबॉक्समध्ये काय स्पेशल समथिंग डिफरंट काय वेगळं येत आहे कमेंट. ओके. यू ऑल हॅव अ ब्रेन. यूज युअर ब्रेन. काय असेल आजच्या सेशनमध्ये? आत्तापर्यंत तुम्ही माझे एवढे सेशन्स अटेंड करत आलेले आहात. यू हॅव बीन अटेंडिंग माय सेशन्स फ्रॉम लास्ट मेनी डेज, मंथ्स, काही जण इयर्स. Alignment of the life with universe means what we think universe help us to achieve. Okay, great. Restart new life with new wife. Yuvraj. Just kidding. Okay. रवींद्र ठोसर. माइंड चेंज होणार आहे सर आज. क्या बात है. गुड. जवळपास 20-25 लोकांनी कमेंट केले. डेली रुटीन विथ अफेक्ट लाईफ. ओके. बी पॉझिटिव्ह. प्रल्हाद सर म्हणतात की बी पॉझिटिव्ह. ओके, ग्रेट. पॉझिटिव्ह कसं राहायचं ते आज सांगणार आहे. ओके, ग्रेट. आज काही खास होणार आहे सर. ओमकार, थँक्यू. खास तर आपलं रिट्रीटमध्ये जबरदस्त होणार आहे ओमकार. ओके. येस. वैशाली मॅम. वेकअप ऑन टाइम अँड प्लॅन विथ डे अँड वर्क सिन्सिअरली मीन्स अल्गोरिदम ऑफ द लाईफ. अगदी बरोबर. तुम्ही उत्तराच्या खूप जवळ आहात वैशाली मॅम. व्हेरी गुड. मला बघायचं की किती जण खरंच इथे लॉजिकली सगळ्या गोष्टी. हां, येस येस येस. अनम्यूट करू नका प्लीज. ओके, ग्रेट. हां, हे ज्यांची ज्यांची उत्तरं आलीत ना, ती ढ मंडळी आहेत सगळे आणि ज्यांनी उत्तर काहीच दिलेलं नाहीये ते सगळ्यात हुशार आहेत असं आपण समजूया. चालेल? येस? ओके. तर हुशार लोकांसाठी आजचं सेशन नाहीये. ज्यांनी कमेंट केलेले आहेत त्यांच्यासाठी आजचं सेशन आहे. ओके, रेडी? चला. चॅट बॉक्समध्ये आर टाइप करायचं आहे. रेडी, रेडी, रेडी. आर, 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 आर. आर, आर. बंडोपंत कंग, डॉक्टर हेमंत कडू सर, आदित्य पाथरकर. आदित्य पाथरकर. ओके. पप्पांशी खूप मस्त डिस्कशन झाला. जवळपास 1-1.5 तास चर्चा झाली पप्पा मम्मींसोबत. त्यांनी जाताना ब्लेसिंग्स देऊन गेल्या. मम्मी खूप भावी, शी वॉज व्हेरी इमोशनल. खूप इमोशनल झाले होते मम्मी. येस. हा ते मीच सांगितलं होतं सरतांना. त्यांनी आशीर्वाद देऊन गेले बरं का दोघं. मला खूप छान आशीर्वाद देऊन गेले. कारण हा त्यांनी नाही मला नाही. 5-6 वर्षांपूर्वी बघितलं होतं. हा मीच म्हटलं जाऊन बघा काय पोरांनी जीवे लावले म्हणलं आपले. ओके. आदित्य पाथरकर फ्रॉम अहिल्यानगर. 5-5.5 हम्म. वर्षापूर्वी त्यांचे पप्पा मला भेटायला आले होते. त्यावेळेस मी 6 वर्षांपूर्वी पुण्यामध्ये मी नवीन होतो तेव्हा. आय वॉज व्हेरी काय म्हणता येईल की खूप छोट्या गाळ्यामध्ये मी चालू केलं होतं आणि तेव्हापासून ते माझ्यासोबत आहेत. त्यांनी माझा झिरोपासून ते हिरो होण्यापर्यंतचा प्रवास बघितला. ॲक्च्युअली ते खूप इमोशनल आदित्य पप्पा मम्मी खूप इमोशनल झाले होते आज. त्यांनी ते जुने हा दिवस हा सगळे हा. आठवले त्यांना. आणि ते काही झाले असं वडील नसतील झाले सर. ओके, ओके. वडिलांचं थोडे. ओके, ओके. आपण आपण भेटून बोलूयात. चलो. ओके. थँक यू व्हेरी ओके मच. ओके चला, आता आपण येतो आहोत द अल्गोरिदम ऑफ द लाईफ. स्लाइड नेक्स्ट. सगळ्यांनी पेन जवळ ठेवा. अपनी ढाल और अपनी तलवार नजदीक रखो. अपनी ढाल और अपनी तलवार से इतना मोहब्बत करो की आपके दिल की वो धडकन बन जाए. इतना एवढं फास्ट आपल्याला सगळं लिहायचं आहे. नोट्स काढायच्या आहेत. एक्स आय काहीतरी आहे इथे. हाऊ टू मेक ऑर चेंज द लाईफ. ओके, बरोबर आहे. चलो, आता आपण येतो आहोत मेन टॉपिककडे. जीवनाचा अल्गोरिदम म्हणजे काय? नेक्स्ट. आपण एकदम शॉर्ट अँड सिम्पलमध्ये बघूयात. किती जणांना असं वाटतं की आपलं भविष्य चांगलं असायला पाहिजे? सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये टाईप करा. एक लक्षात घ्या, हे झूम सेशन आहे. झूममध्ये तुम्ही तिकडे झोपलात, बसलात, काय करता हे काहीच कळणार नाही. तुम्ही चॅट बॉक्समध्ये जिवंत आहात याचा अर्थ तुम्ही सेशन अटेंड करताय. किती जणांना असं वाटतं की आपलं भविष्य प्रत्येकाला म्हणजे किती जणांना वाटतं की अवर फ्युचर मस्ट बी व्हेरी ब्राईट? किती जणांना वाटतं की खूप छान ब्राईट असलं पाहिजे? ओके. इथे सगळ्यांचे ब्लेसिंग्स तुमच्यासोबत आहेत. जे जे टाईप करतात ना त्यांची लाईफ खरंच चांगली होईल. ओके. वृषाली मॅम, सीमा मॅम, आदित्य पातरकर. ओके, ग्रेट, 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 ग्रेट. हां. चला, आता शकालाका बुम एक वाक्य लिहून घ्यायचं आहे. आपण आपला फोकस कुठे असतो माहिती आहे का? फ्युचरवरती असतो. आपला फोकस प्रेझेंटवरती नाहीये. ओके. प्रेझेंट, पास्ट, फ्युचर हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आता इथे काय आहे, आपल्याला असं वाटतं की आय मस्ट हॅव किंवा आय विल हॅव द ब्राईट फ्युचर. ओके. ब्राईट फ्युचर. पण त्याच्या अगोदर एक एक फर्स्ट स्टेप आहे. यू हॅव टू हॅव द ब्राईट प्रेझेंट.
ओके, ब्राईट प्रेझेंट. तर इथं वाक्य लिहून घ्या. आय हॅव अ ब्राईट प्रेझेंट. ओके, आय हॅव अ ब्राईट प्रेझेंट. ज्यांना इंग्लिश पॉसिबल नाही आहे फक्त ऐका, हळूहळू लक्षात येईल. मला थोडंसं आज मिक्स घ्यावं लागेल. आपण म्हणतो आय विल हॅव अ ब्राईट फ्युचर. माझं फ्युचर खूप छान असेल, ब्राईट असेल. फ्युचरबद्दल नको आहे आपल्याला, फोकस करायचा आहे आपल्याला प्रेझेंटवरती. आय हॅव अ ब्राईट फ्युचर इन द प्रेझेंट राईट नाव. आत्ता माझं जे प्रेझेंट आहे हे ब्राईट आहे, नसलं तरी बोलायचं आहे. बिकॉज हे व्हायब्रेशन्स आहेत, हे ॲफर्मेशन्स आहेत. आय हॅव अ ब्राईट फ्युचर. ओके, आय हॅव अ ब्राईट फ्युचर. प्रत्येकाला वाटतं राईट. जॉईस, you also feel that you should have a bright future, right? Yes. Joyce, is this language okay with you? You're able to understand this much of English? Fine. Thank you very much. Okay. So, प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपली जी लाईफ आहे खूप ब्राईट असायला पाहिजे. बट डिअर फ्रेंड्स, आपण युनिव्हर्सकडे चुकीच्या पद्धतीने व्हायब्रेशन सेंड करतो आहोत. डू नॉट फोकस ऑन द फ्युचर, फोकस ऑन द प्रेझेंट. ओके, द प्रेझेंट इज इनपुट, फ्युचर इज आउटपुट. ते आपण डीपमध्ये शिकणार आहोत पुढे. प्रेझेंट इज व्हॉट, इट इज इनपुट. फ्युचर इज व्हॉट, इज आउटपुट. आपण डिरेक्टली आउटपुटवरती फोकस करतो. सो मेनी पीपल आस्क मी, सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड युअर सक्सेस? एवढ्या कमी वयामध्ये एवढं सक्सेस मिळवलं वगैरे वगैरे वगैरे. सो मेनी पीपल आस्क मी. ओके, मी त्यांना एकच सांगतो की यू ऑलवेज थिंक अबाउट द फ्युचर. आय नेवर थिंक अबाउट माय फ्युचर. आई फोकस ऑन माई नेक्स्ट 24 आवर्स. ये मैं आपको बहुत बड़ा सीक्रेट बता, आई एम गोइंग टू टेल यू द बिगेस्ट सीक्रेट. डू नॉट फोकस ऑन द फ्युचर, फोकस ऑन द नेक्स्ट 24 आवर्स. पुढच्या 24 तासावरती फोकस करायचं आहे. सकाळी उठलात, नेक्स्ट 24 आवर्स. सकाळी उठलात, नेक्स्ट 24 आवर्स. पुढच्या 24 तासाला तुम्ही रिस्पेक्ट करा, मॅनेज करा, तुमची लाईफ मॅनेज होऊन जाईल. पण आपण काय म्हणतो, दिवाळीत मी असं करणार आहे. कुणाचा तरी माईक चालू आहे, कुणाचा तरी माईक चालू आहे. प्लीज हेल्प मी. पटकन नाव सांगत चला कुणाचा माईक चालू आहे, म्हणजे मला त्यांना इथून सांगता येईल. ओके, फाईन. डिअर फ्रेंड्स, माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे, प्लीज म्यूट ठेवा. आजचं सेशन खूप महत्त्वाचं आहे. जर लिंक ब्रेक झाली, माझी लिंक ब्रेक होत नाही. आय हॅव अ लॉट ऑफ काय म्हणूयात की माझं कॉन्सन्ट्रेशन खूप जबरदस्त आहे. ओके, माझी लिंक ब्रेक होणार नाही, पण बाकीच्यांची होण्याची दाट शक्यता आहे. सो प्लीज कॉपरेट मी. राईट. फ्युचर इज वॉट, ॲक्च्युली माझ्याकडे कुठलीही स्क्रिप्ट नाही आहे. ओके, हे सगळं जे आहे ना तो माझ्या डेटामधून येतो. त्यामुळे ते ब्रेक होऊ देऊ नका. होणार नाही आहे, बट बाकीच्यांची लिंक ब्रेक व्हायला नको. सो प्लीज टेक केअर ऑफ दॅट. डोंट अनम्यूट युअर सेल्फ. ओके, या फाईन. सो फ्युचर इज वॉट, फ्युचर इज द आउटपुट ऑफ टुडे. हे लिहून घ्यायचं आहे. फ्युचर काय आहे? जसं कम्प्युटरमध्ये इनपुट आउटपुट असतं ना, इनपुट म्हणजे काय, आपण जे आज पेरतो ते उद्या उगवणार आहे. ओके, इनपुट, व्हॉट एव्हर यू आर गिविंग दॅट कम्स ॲज अ आउटपुट. ते आउटपुट म्हणून येणार आहे. खूप डीपमध्ये शिकणार आहोत आणि तुम्ही खूप सिरियसली या सगळ्या गोष्टी शिकत असाल तर कदाचित सिरीज ह्याचे होऊ शकतात. नो मॅटर की आज तुमचं वय काय आहे, तुमचं वय 35 आहे की 75 आहे की काय आहे, नो मॅटर. ज्यावेळेस आपल्याला रिअलायझेशन होतं ना त्यावेळेस आपला रिबर्थ झालेला असतो. लक्षात घ्या, एज इज जस्ट नंबर. ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट कळते ना तिथून आपलं रिबर्थ झालं, रिअलायझेशन झालेलं असतं ना, तेव्हा आपलं रिबर्थ होतोय. लक्षात ठेवा. काहींना उशिरा लक्षात येतं, काहींना लवकर लक्षात येतं. राईट. सो प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझं भविष्य चांगलं असायला पाहिजे. फोकस ऑन प्रेझेंट. नेक्स्ट. सो डिअर फ्रेंड्स, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं अशी आहे की आजचं सेशन हे पूर्ण प्रॅक्टिकल आहे. आपण थोडंसं फास्टमध्ये जाऊयात. पण भविष्य अचानक घडतं का? ओके, आता आदित्य पातरकर जे आपले क्लायंट आहेत त्यांचे वडील मला 5-6 वर्षापूर्वी भेटले होते. एक छोट्याशा गाळ्यात मी चालू केलं होतं, नळ स्टॉपमध्येच. राईट. आणि आज इथपर्यंत येण्याचा प्रवास. आणि डिअर फ्रेंड्स, मला सांगायला आवडेल, माझी पहिली कन्सल्टिंग नाही, थेरपीची फीज होती ₹300. थेरपीची फीज, 300 रुपीजमध्ये मी थेरपी घ्यायचो. 300 रुपीजमध्ये पूर्ण थेरपी ₹300 आणि आजचं चित्र तुम्हाला माहिती आहे. राईट. ह्या प्लॅटफॉर्मवरती मी माझी फीज नाही सांगणार. सो डिअर फ्रेंड्स, व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, भविष्य अचानक घडत नाही, हे लक्षात घ्या. भविष्य अचानक घडत नाही, बिलकुल नाही. राईट. आज आपण हे मोठे मोठे सक्सेसफुल ट्रेनर्स बघतो, यु नो बॉलिवूड इंडस्ट्रीमधले लोक बघतो, ॲक्टर्स बघतो,
असं वाटतं कमॉन यार, काही लाईफ असेल त्यांची. वी जस्ट सी देअर प्रेझेंट. वी डोंट लुक इन देअर पास्ट. त्यांचा पास्ट आपण कधीच बघत नाही. सो मेनी पीपल सी माय प्रेझेंट. अरे हा, टी व्हीवर असतात, मस्त छापतात, गाडी आहे, बंगला आहे, सब कुछ आहे. कमॉन यार, यू आर लुकिंग द प्रेझेंट. आता एनजीओ स्टार्ट होते, मग आता तर काय पैसाच पैसा कमवणार आहेत सर. स्वतःचे फर्म झाले, स्वतःचे प्रोडक्ट्स येत आहे. सो मेनी पीपल आर मेसेजिंग मी की सर आता काही सुट्टीच नाहीये, काय जबरदस्त होणार आहे. पण डिअर फ्रेंड्स, डू यू नो दॅट 8 मार्च 2009 पासून हा प्रवास चालू आहे. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, प्रत्येकाचा प्रवास असतो. भविष्य कधीही अचानक घडत नाही. इफ यू वॉन्ट अ ब्राईट फ्युचर, यू शुड हॅव फोकस ऑन द प्रेझेंट. कधी अचानक काहीच होणार नाहीये. नथिंग इज अचानक, नथिंग इज सडन इन द लाईफ. सडनली काहीच होणार नाही लाईफमध्ये. राईट? गेटिंग नेक्स्ट. आपल्या विचारांपासून त्याची सुरुवात होते. एव्हरीथिंग्स बिगिन विथ द थॉट्स. सबसे बडा सिक्रेट. स्टार्ट फ्रॉम युअर माइंड, एंड फ्रॉम युअर माइंड. एंटायर ब्लू पिक्चर ऑफ एनिथिंग क्रिएट इन युअर माइंड. दिस इज द बिगेस्ट सिक्रेट. पॉवरफुल सिक्रेट. प्रत्येक गोष्टीचा स्टार्ट आणि एंड हे ज्याला कळतं ना, ज्याचा ब्ल्यू प्रिंट पिक्चर तयार असतो त्याच्यामध्ये, ब्रेन, ज्या एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये, ही इज गॉना बी सक्सेसफुल ॲट एनी कॉस्ट. तो कसल्याही परिस्थितीत सक्सेसफुल होतो. इफ यू वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल इन युअर लाईफ, एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ द थॉट. इफ यू आर नॉट एबल टू क्रिएट इन द थॉट प्रोसेस, जर तुम्ही थॉट प्रोसेसमध्ये क्रिएट करू शकत नसाल, यू विल नॉट हॅव अ ब्राईट फ्युचर डिअर फ्रेंड्स. तुम्ही ब्राईट फ्युचर करू शकत नाही. यू कॅनॉट मेक इट ब्राईट. का? कारण सुरुवात कुठून होते? थॉट्समधून होते, विचारांमधून होते. आणि जर विचारांमध्येच आपले सक्सेस आपण बघत नसू, विचारांमध्येच आपण स्वतःला हेल्दी बघत नसू, सो हाऊ कॅन यू क्रिएट दॅट? फर्स्ट स्टेज इज व्हॉट? फर्स्ट स्टेज इज अ थॉट. थॉट थॉट. आपला जीवनाचा जो अल्गोरिदम आहे ते मी पुढे सांगणार आहे पुढच्या स्लाइडमध्ये. अल्गोरिदम ऑफ द लाईफ किंवा अल्गोरिदम ऑफ द एनिथिंग, द फर्स्ट स्टेप इज अ थॉट. जोपर्यंत तुम्ही पूर्ण एंटायर पिक्चर एखाद्या गोष्टीचं थॉट, अंटिल अँड अनलेस यू क्रिएट इन युअर ब्रेन, जोपर्यंत तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये क्रिएट करू शकत नाही, तोपर्यंत यू कॅनॉट मेक युअर फ्युचर ब्राईट. तुम्ही ब्राईट करू शकत नाही. गेटिंग? एवढं डीप चालेल ना, का फक्त वरच्यावर शिकू? इज इट ओके? ओके म्हणून टाईप करा. एवढं डीप चालेल का फक्त सांगू, एक होता राजा, एक होती राणी, त्यांचं पटत नव्हतं, त्यांचे भांडणं झाले, मग ते माझ्याकडे काउन्सिलिंगला आले. ओके, असं काय सांगू का? ओके, फाईन, ग्रेट. सगळे यू आर एबल टू अंडरस्टँड मी. ओके, ग्रेट. वर्षा मॅम, वेलकम. अनुष, वेलकम. ओके, फाईन. नेक्स्ट. आणि ॲक्च्युली काय माहिती आहे डिअर फ्रेंड्स, पहिल्या सेशनमध्ये बऱ्याच जणांना बाउन्स बॅक होतं, डोक्यावरून जाईल. आणि याची तुम्हाला उद्या रेकॉर्डिंग मिळणारच आहे. सेशन 2-3 वेळा बघा. कारण हे सेशन असं नाही आहे की बाबा फक्त सरफेस लेवलला ट्रेनिंग होणार आहे, असं नाही आहे. आय गो टू द डीप. शिकवायचं तर डीपच, नाही तर डायरेक्ट सुट्टी घ्यायची. ओके, येस. चलो, आज आपण याच साखळीचा अभ्यास करणार आहोत. साखळी कोणती आहे? नंबर 1 यू कॅन सी इन द पिक्चर. पिक्चरमध्ये बघा. ओके, नंबर 1 काय दिले? थॉट. आपले विचार, सर्व काहींची सुरुवात म्हणजे काय? सगळ्यांची सुरुवात. नंबर 1 इज अ थॉट. लिहून घ्या. नंबर 1 इज अ थॉट. तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती तुम्ही थॉट लेवलला क्रिएट करणं गरजेचं आहे. द थिंग यू वॉन्ट टू अचीव इन युअर लाईफ, यू हॅव टू क्रिएट इन द थॉट प्रोसेस. अंटिल अँड अनलेस यू क्रिएट इन द थॉट प्रोसेस, यू विल नॉट अचीव दॅट. तुम्ही अचीव नाही करू शकत. त्यामुळे इथे सुरुवात पाहिजे. यू हॅव टू स्टार्ट विथ द ब्रेन, यू हॅव टू स्टार्ट विथ द थॉट. आणि थॉट फक्त असाच क्रिएट नाही करायचं. यू हॅव टू पुट युअर ऑल द इमोशन्स. तुम्ही पूर्ण इमोशन्स त्याच्यामध्ये अडॅप्ट करायला पाहिजे, पुटअप करायला, पूर्ण इमोशन्स त्याच्यामध्ये भरलं पाहिजे. पूर्ण इमोशन्स. डिअर फ्रेंड्स, सकाळी टुडे आय वोक अप ॲट 4:30. ओके, बारामतीवरून ड्राईव्ह करत मी इथपर्यंत आलो, पुण्याला आलो. नंतर सकाळी 9 वाजल्यापासून सेशन्स. आज खूप डॉक्टरांचे इंटरव्ह्यू झालेत, काउन्सिलिंग, थेरपी, सगळं सगळं सगळं. ओके, कंटिन्युअसली आय एम बिझी. तरीसुद्धा मी माझा इथे बेस्ट देतोय. का देतोय? बिकॉज आय एम लुकिंग इन माय सेल्फ द इंडियाज नंबर 1 हिप्नोथेरपिस्ट. तर मी माझ्या थॉट प्रोसेसला क्रिएट करतोय. यू ऑल्सो हॅव टू क्रिएट द थॉट. तुम्हाला जे तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे, अल्गोरिदम ऑफ द लाईफ स्टार्ट विथ द थॉट. नंबर 2ला काय? तर डिसिजन. नंबर 3ला काय? तर ॲक्शन.
नंबर 4 विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज कॉल्ड हॅबिट. हॅबिट 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 सगळ्यात खतरनाक टॉपिक आहे हॅबिट, सवयी. अजून पण काही जण झोपून ऐकत असतील, तो हॅबिट आहे की झोपून ऐकल्याशिवाय, माझी हॅबिट नाही तर मी पण झोपून सेशन घेऊ शकलो असतो. काही जण मस्त, काही जण व्हिडिओ ऑफ करून जेवण पण करत असतील, क्या बात आहे, व्हेरी गुड, राईट. पण नाही आहे डिअर फ्रेंड्स, प्रत्येक गोष्टीची सवय बनते, दॅट बिकम्स युअर हॅबिट. हॅबिटबद्दल मी खूप डीपमध्ये बोलणार आहे. आय एम गोइंग टू टॉक अबाउट द सुपरस्टार. नेक्स्ट, फ्युचर. सगळ्यात शेवटी फ्युचर आहे, सगळ्यात शेवटी फ्युचर आहे. पहिलं आहे थॉट, नंबर 2 आहे डिसिजन, नंबर 3 आहे दॅट इज ॲक्शन, नंबर 4 इज हॅबिट, नंबर 5 इज अ फ्युचर. आपलं नेमकं उलटं होत आहे. काय? हॅबिट नो, डिसिजन नो, ॲक्शन नो, थॉट नो, काहीच नो, डायरेक्ट फ्युचर. सर फ्युचर ब्राईट पाहिजे, कसं होणार? विदाउट इनपुट देर इज नो आउटपुट. त्यामुळे वी हॅव टू फोकस ऑन द प्रोसेस, अल्गोरिदम ऑफ द लाईफ, दॅट इज स्टार्ट विथ द थॉट. चला आता एक्झॅक्टली आपण शिकूयात काय अल्गोरिदम ऑफ द लाईफ काय आहे, बघूयात. येस, यू कॅन सी हिअर अल्गोरिदम ऑफ द लाईफची आपण थोडक्यात डेफिनेशन म्हणूयात किंवा ॲक्च्युली काय ते बघूयात. ओके, द अल्गोरिदम ऑफ द लाईफ, मुद्दा मी मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये टाकले. डिअर फ्रेंड्स आहेत माझे 3 तास, रवी सरांचे 3 तास गेलेत, 3-3.5 तास गेलेत हे इमेजेस बनवायला. ओके, आणि दर 10 मिनिटाला ह्याच्यात इकडे चेंज करा, तिकडे चेंज करा. आज मराठी ऑडियन्स आहेत, इंग्लिश पण आहेत, हे पण आहेत, ते पण आहेत. ओके, सोपं नाही आहे, तुमच्या 2 तासाच्या सेशनसाठी खूप काही मेहनत घ्यावी लागते. ओके, डीप इज ओके, सीमा मॅम फाईन. अल्गोरिदम ऑफ द लाईफ म्हणजे आपल्या जीवनाची एक अशी प्रक्रिया आहे, इंग्लिशमध्ये पण मी सांगणार आहे, डोंट वरी. आपल्या निर्णयांना, ओके, ज्यामध्ये आपले विचार, विचार नंबर म्हणजे थॉट्स, ज्यामध्ये आपले विचार आपल्या निर्णयांना आकार देतात, निर्णय आपल्या एकाग्रतेला म्हणजे फोकस ह्या दिशा देतात, एकाग्रता आपल्या कृतींना म्हणजे ॲक्शनला चालना देते, आणि शेवटी काय होतं, द फ्युचर, ब्राईट फ्युचर. परत मी तुम्हाला ते सांगतोय. नंबर 1ला थॉट्स, डिअर फ्रेंड्स. तुम्ही हेल्दी आहात हे तुम्हाला अगोदर थॉट प्रोसेसमध्ये बघावं लागेल. तुम्ही वेल्दी आहात, रिच आहात, तुम्ही सक्सेसफुल आहात, तुम्ही इंडियाज नंबर 1 थेरपिस्ट आहात, इंडियाज नंबर 1 काहीतरी आहात, दॅट यू हॅव टू सी. ते तुम्ही बघितलं पाहिजे, राईट. पण आपण नेमकं उलटं बघतो, मी आजारी आहे, मी निगेटिव्ह आहे, मी हे आहे, मी असाच आहे, मी तसाच आहे, राईट. माझा एक फेमस डायलॉग आहे, काय, आय एम अ बिग फॅन ऑफ माय सेल्फ. तुम्ही पण स्वतःला म्हणू शकता, आय एम अ बिग फॅन ऑफ माय सेल्फ, आय एम अ बिग फॅन ऑफ माय सेल्फ. ही प्रोसेस आहे, दिस इज द प्रोसेस. अगोदर आपल्याला काय करावं लागेल, आपले विचार जे आहेत ना, ते प्रॉपर विचार आपल्याला क्रिएट करावे लागतील. याबद्दल मी डीपमध्ये बोलणार आहे. सर कॅन वी, येस वी कॅन. कॅन वी डू दिस, येस वी कॅन. ज्या गोष्टी डुएबल आहेत ना, त्याच्यावरतीच आपल्या झूम सेशनमध्ये चर्चा होतात, इथे नो मोटिवेशन. ओके, पुन्हा एकदा रिपीट करतो, द अल्गोरिदम ऑफ द लाईफ म्हणजे काय, आपल्या जीवनाची एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपले विचार आपल्या निर्णयांना आकार देतात, म्हणजे डिसिजन्सला आकार देतात, आणि निर्णयांना एकाग्रतेला फोकस, दिशा देतात, एकाग्रता आपल्या कृतींना चालना देते, आणि शेवटी फ्युचर. शेवटी आहे फ्युचर. आपण अगोदरच फ्युचर घेऊन बसतो, राईट. त्यामुळे नेहमी लक्षात द्या, ठेवा, फ्युचर इज नॉट दॅट व्हॉट वी प्लॅन फॉर टुमॉरो. आय एम रिपीटिंग, फ्युचर इज नॉट दॅट व्हॉट वी प्लॅन फॉर टुमॉरो. द फ्युचर इज ऑल अबाउट व्हॉट वी डू टुडे, ओनली रिझल्ट्स कम टुमॉरो, डिअर फ्रेंड्स. फ्युचर म्हणजे काय, जे आपण उद्या काहीतरी करणार आहोत ते फ्युचर नाहीये. फ्युचर म्हणजे आज आपण काय करतो ना, दॅट इज फ्युचर. फक्त रिझल्ट उद्या येणार आहे. टुडे यू आर डुईंग टाइमपास, आउटकम इज अ टाइमपास. टुडे यू आर गॉसिपिंग, आउटपुट इज अ गॉसिपिंग. टुडे तुम्ही काहीतरी कोणाबद्दल तरी निगेटिव्ह बोलताय, सो फ्युचर इज सेम. त्याच गोष्टी रिपीट होणार आहेत. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू डिअर फ्रेंड्स, फोकस ऑन प्रोडक्टिव्ह थॉट्स, क्रिएट अ प्रोडक्टिव्ह थॉट्स. प्रोडक्टिव्ह थॉट्स क्रिएट करा. तुम्हाला जशी लाईफ पाहिजे ना, आय एम नॉट सेईंग वाईफ, हां, जशी लाईफ पाहिजे ना, तशी तुम्हाला थॉट प्रोसेस क्रिएट करावी लागेल. यू हॅव टू क्रिएट द थॉट. गेटिंग? याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता, नो प्रॉब्लेम एट ऑल. याची लिंक तुम्हाला उद्या येणार आहे. तुम्ही यूट्यूबला परत रिपीट बघू शकता. खाली बघू शकता, आजचे विचार तुमचे निर्णय बनवतात, आजचे निर्णय तुमचे भविष्य घडवतात. फार महत्त्वाचं वाक्य आहे. त्या इमेज मध्ये बघा सगळ्यात शेवटी, आजचे विचार तुमचे निर्णय बनवतात, निर्णय म्हणजे डिसिजन्स, युअर थॉट्स क्रिएट द डिसिजन्स, अँड युअर डिसिजन क्रिएट युअर फ्युचर.
निर्णय ना. कधीतरी माझ्या थॉटमध्ये आलं असेल ना, माझ्या ब्रेनमध्ये, की मला हिप्नोथेरपिस्ट बनायचं आहे. विचार येणं गरजेचं आहे. विचार येणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे, नको ते विचार येतात, पाहिजे ते येतच नाहीत. येस, पाहिजे ते येतच नाही. नको ते खूप आहे आपल्याकडे. कम ऑन यार, भरून आहे. होलसेलमध्ये आहे. भरून आहे. आणि जे पाहिजे, नो सर. आता आपल्याला उलटं करायचं. जे पाहिजे ते प्रोड्यूस करा. जे नको आहे ते इग्नोर करा. डिलीट करा. इज दिस पॉसिबल? इट इज 100% पॉसिबल. कसं पॉसिबल आहे? हाऊ इट इज पॉसिबल? ते आपण बघणार आहोत. डोंट वरी. नेक्स्ट. प्रत्येक गोष्टींची सुरुवात विचारांपासून होते. बर, पुढे महत्वाची गोष्ट काय आहे? थॉट्स. कीप ऑन गोईंग हेड रवी सर. आपण दिवसाला हजारो विचार करतो. सायन्स काय सांगते? 60 ते 70 आपण विचार करतो. सकारात्मक विचार, नकारात्मक विचार. सकारात्मक विचार सकारात्मक भावना निर्माण करतात. इथे आपण थोडंसं वेळ घेऊयात या 2 स्लाइड या पॉईंट्सवरती. सकारात्मक विचार सकारात्मक भावना निर्माण करतात आणि नकारात्मक विचार नकारात्मक भावना निर्माण करतात. सिंपल आहे. तुम्ही जर निगेटिव्ह थॉट क्रिएट करत असाल तर होणार काय? निगेटिव्ह थॉट क्रिएट करत असाल, एव्हरीथिंग विल बी निगेटिव्ह. ओके. तुम्ही कांदा खाताय आणि ढेकर लसूणची येईल का? ओके. जे खाताय त्याचीच ढेकर येणार आहे ना. सिंपल आहे. ओके. जे तुम्ही पेरताय ना तेच उगवणार आहे. दिस इज द लॉ. जे तुम्ही पेरताय तेच उगवणार आहे. दिस इज द लॉ. मग आपण काय पेरायचं? जाणीवपूर्वक आपण सकारात्मक गोष्टी पेरायच्या आहेत. मग काय करायचं आहे? अवचेतन मन विचारांनुसार काम करते. अवचेतन म्हणजे काय? सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंडला आपल्याला इनपुट काय द्यायचं असतं? थॉट्स, 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 थॉट्स. ओके. व्हॉट इज थॉट? थॉट काय आहे? व्हॉट इज द थॉट? इट इज वन काइंड ऑफ व्हायब्रेशन, इमोशन दॅट यू आर पुटिंग इन युअर ब्रेन. तुम्ही सांगताय की आय वॉन्ट टू बी द इंडियाज नंबर वन हिप्नोथेरपिस्ट. हिप्नोथेरपिस्ट 24 आवर्स तेच चालू आहे आणि विचार तोच चालू आहे, म्हणजे माझ्याकडून ॲक्शन पण तेच होणार आहे. राईट. आणि ॲक्शन काय करणार आहे? ॲक्शन क्रिएट द फ्युचर. थॉट, डिसिजन, ॲक्शन, फ्युचर. सिंपल आहे. उदाहरणार्थ काय सांगितलंय? मी करू शकतो. त्याचा विरुद्ध काय? माझ्याकडून होणार नाहीये. मी करू शकतो. आय कॅन डू. आय कांट डू. सिंपल लॉजिक. आय कॅन डू. आय कांट डू. इफ यू आर सेइंग आय कांट डू, तुमची एंटायर बॉडी मेकॅनिझम सगळे एंटायर काय म्हणूयात आपल्या शरीरातलं अणुरेणू सगळं आहे ना ते नाही म्हणण्यासाठी नाहीसाठी विल प्रिपेअर. आणि जे पाहिजे ना त्याच्यासाठी तुम्ही थॉट क्रिएट केलं असेल ना, एंटायर युनिव्हर्स हेल्प्स यू. एंटायर युनिव्हर्स. एंटायर युनिव्हर्स. डॉक्टर हेमंत कडू इथे आहेत मुंबईचे. डॉक्टर हेमंत कडू माझे मला वाटतं एक 4-5 वर्षापूर्वी त्यांनी माझा हिप्नोसिसचा कोर्स केला होता कोल्हापूरमध्ये. राईट हेमंत सर? कोल्हापूरमध्ये. त्यांना तो सेशन एवढा आवडला, परत त्यांनी पुण्यात माझा ॲडव्हान्स कोर्स जॉईन केला आणि ॲडव्हान्स कोर्समध्ये जॉईन झाल्यानंतर ते माझे खूप चांगले मित्र झाले आणि त्यांना मी एक लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक टेक्निक शिकवली होती. आणि त्यांनी काय व्हिज्युअलाइज केलं माहिती आहे? की विजय सरांसोबत मी कुठेतरी टूरला जातोय आणि टूरला बस, ट्रेनने नाही तर फ्लाईटने जातोय. राईट. डॉक्टर हेमंत कडू सर अनम्यूट करू शकता. फ्लाईटने जातोय. तर डिअर फ्रेंड्स, आय वुड लाईक टू टेल यू, असा एक एक कॉन्फरन्स मीटिंग आम्हाला अटेंड करायची होती. दॅट वॉज इन कुठे होती? दिल्लीला. राईट. नाही सर. सॉरी, कुठे अयोध्या होती? अयोध्या अयोध्या. राईट, अयोध्या. अयोध्येला आम्ही गेलो विथ द फ्लाईट. एकदम वर गेल्यानंतर हेमंत सर मला म्हणतात, सर हे सुद्धा मी व्हिज्युअलाइज केलं होतं की यू आर विथ मी इन द फ्लाईट. राईट. येस सर. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू डिअर फ्रेंड्स, दिस इज द पॉवर ऑफ व्हिज्युअलाइज. तुम्ही नका व्हिज्युअलाइज करू की आपण फ्लाईटमध्ये. एवढा वेळ नाही आता सगळ्यांसोबत फ्लाईटमध्ये फिरायला. एकाच फ्लाईटमध्ये सगळे जाऊयात, वेळ वाचेल. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, हां, डॉक्टर हेमंत कडू सर जे आहेत, ही वॉज माय स्टुडंट. हिप्नोथेरपी ते शिकले. नंतर बरंच ते आता स्वतःचं क्लिनिक रन करतायत मुंबईमध्ये, रायगडमध्ये. राईट सर? रायगडमध्ये ते रन करतायत. आणि आफ्टर दॅट ही बिकेम अ डॉक्टरेट इन हिप्नोथेरपी. म्हणजे ॲज अ स्टुडंटपासून ते डॉक्टरेटपर्यंतचा प्रवास त्यांनी माझ्यासोबत केलेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, हे सुद्धा त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करून केलेलं आहे. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, एव्हरीथिंग बिगिन्स विथ द थॉट. एव्हरीथिंग्स बिगिन्स विथ द थॉट. तुम्ही थॉट प्रोसेसला जी कमांड द्याल, ब्रेनला जी कमांड द्याल ना,
तुम्ही म्हणलं येस आय कॅन डू, तर ते होणार आहे. ये आय एम नॉट एबल टू डू दॅट, तर नाही होणार आहे. राईट. तुम्ही म्हणता आय कॅन स्पीक इंग्लिश वेल, मी इंग्लिश खूप छान बोलू शकतो, तर होईल. इफ यू आर सेइंग दॅट काय बकुळा नामदेव घोटाळे इंग्लिशचं काही खरं वाटत नाही, इंग्लिशचं काही खरं वाईट नसतं, ते आपलं खरं नसतं. राईट. म्हणजे जगातली अशी कोणतीच गोष्ट नाही की जी आपण करू शकत नाही, बट यू शुड हॅव अ थॉट. तुम्हाला त्या रिलेटेड थॉट क्रिएट करणं गरजेचं आहे. मी थॉटवरती एवढा काय एक्सप्लेनेशन देतोय, कारण त्याच्या मागेच तेवढं रिझन आहे. थॉट प्रोसेस जर व्यवस्थित नसेल, म्हणजे जर बीज व्यवस्थित आपण पेरलं नसेल, तर उगून व्यवस्थित येणार नाही आहे. थॉट म्हणजे एखादी गोष्ट पेरणे आहे, आणि निसर्गाचा नियम आहे, एक आंब्याची कुई पेरल्यानंतर त्याला हजारो लाखो आंबे येत असतात. त्यामुळे तुम्ही विचार करत असताना सकारात्मक विचार, स्लाइडमध्ये पिक्चरमध्ये बघू शकता, मी करू शकतो. नकारात्मकमध्ये बघा, माझ्याकडून होणार नाही. स्क्रीनमध्ये बघा, मी करू शकतो, मी करू शकत नाही. तर सगळ्यांना, बाय द वे, सगळ्यांना स्क्रीन दिसते का? पीपीटीज दिसतात का सगळ्यांना? दिसत नसेल तर काही जण नवीन आहेत, त्यांना माहीत नाहीये की असा मोबाईल आहे ना, तो मोबाईल झूमला थोडंसं असं स्वाईप करायचं आहे, मग तुम्हाला स्लाईड दिसेल. काही जणांना दिसत नसेल तर थोडंसं आहे ना, मोबाईल असं स्वाईप करा, स्क्रीन तुम्हाला दिसेल. बरेच जण नवीन आहे झूमवरती. ओके, थोडंसं हे असं स्वाईप करा. स्वाईप म्हणजे असं करा, तुम्हाला स्क्रीन दिसेल. ओके, फाईन. आता आपण बघूया डिफरन्स बिटवीन द सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थॉट्स आणि निगेटिव्ह थॉट्स. बघा, प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही विचारांपासून होते. अल्गोरिदम ऑफ द लाईफ. प्रत्येक गोष्टींची सुरुवात विचारांपासून होते. जसं की डॉक्टर हेमंत कडू सरांनी व्हिज्युअलाइज केलं होतं की मी आज स्टुडंटपासून तर आय विल गो टू द टिल डॉक्टरेट इन सायकोलॉजीमध्ये त्याने डॉक्टरेट केली आहे. ही हॅज डन डॉक्टरेट इन सायकोलॉजी. राईट. सो डिअर फ्रेंड्स, एकदम झिरोपासून ते हिरो होण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी तो व्हिज्युअलाइज केला होता. आम्ही फक्त निमित्त आहे. सगळ्यांच्या बाबतीत हे घडू शकतं, पण आपल्याला विचार पॉझिटिव्ह करावे लागतील. आता आपण बघूयात सकारात्मक विचार वर्सेस नकारात्मक विचार. नंबर 1, मी करू शकतो. दिस इज अ पॉझिटिव्ह थॉट. नकारात्मक विचार, माझ्याकडून होणार नाही. इथे लिहिले आत्मसन्मान, आत्मविश्वास. दुसरीकडे लिहिले भीती आणि स्वतःवर शंका. इकडे दिले सकारात्मक भावना, आनंद, शांतता, समाधान. इकडे दिले ताणतणाव, गोंधळ, कॉम्प्लिकेशन्स, कन्फ्यूज स्टेट ऑफ द माइंड, गजनी. ओके. इकडे दिले चांगले निर्णय, योग्य विचार, योग्य दिशा. इकडे दिले चुकीचे निर्णय, चुकीची दिशा. ओके. इथे दिले सतत कृती, प्रयत्न. इथे दिले नथिंग एल्स. इथे दिले यश, प्रगती आणि समृद्ध जीवन. इथे दिले अपयश, दुःख आणि निराश जीवन. तुमचे विचार बदला, तुमचं जीवन बदलेल. सगळ्यात पॉवरफुल कोटेशन आहे, विचार बदला. विचार तुमचे भविष्य घडवतात डिअर फ्रेंड्स. आजपासून विचारावरती विचार करा की कोणता विचार विचार करून विचार करायला पाहिजे. गेलं डोक्यावरून? विचार करून विचार करा की कोणत्या विचारावरती जाणीवपूर्वक विचार करायला पाहिजे आणि कोणत्या विचारावरती जाणीवपूर्वक विचार करायला नाही पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. दिस इज द प्रोसेस ऑफ द थॉट. हे थॉट प्रोसेस आहे. जोपर्यंत विचारांमध्ये ती गोष्ट तयार होत नाही, तोपर्यंत अल्गोरिदम ऑफ द लाईफ चेन अनबॅलन्स्ड होऊन जाईल. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? इफ इट इज क्लिअर, चॅटबॉक्समध्ये सी टाईप करा. चॅटबॉक्समध्ये सी टाईप करा. पुन्हा एकदा मी झूममध्ये थोडंसं फेरफटका मारून येतोय. बरेच नवीन जण दिसत आहेत तिथे. ओके. कॅमेरा असं सरळ व्यवस्थित पकडा. तुमचा स्लॅब दिसतोय तिकडे, काही जणांचा फॅन दिसतोय. ओके. हा 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 ग्रेट 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 ग्रेट. वा, हाऊसफुल. ग्रेट. खरी मजा तर सगळ्यात शेवटी. हा, डटे रहो. नेक्स्ट, रवी सर. ओके. विचार आणि भावना यांचा संबंध व्यवस्थित समजून घ्या. थोडंसं टफ होण्याची शक्यता आहे, बट डोंट वरी, आय एम विथ यू. विचार आणि भावना यांचा संबंध काय? व्हॉट इज द कनेक्शन बिटवीन थॉट्स अँड इमोशन्स? ओके, लेट्स सी. विचार, भावना, वर्तन. सायकॉलॉजीचे स्टुडंट विद्यार्थ्यांनो इथे लक्ष द्या. ओके, हे शिकायला 5 वर्ष लागतात. मी तुम्हाला 5 मिनिटात शिकवतो. ओके, डोंट वरी. या जगात 2 प्रकारचे शिक्षक असतात. नंबर 1,
सोपी गोष्ट अवघड करून शिकवणारा एक शिक्षक असतो, तो कोणालाच आवडत नाही. आणि दुसरा खूप अवघड गोष्ट सोपी करून शिकवतो, तो सगळ्यांना आवडतो. मी सगळ्यांना का आवडतो? कारण मी खूप अवघड गोष्टी सोप्या ह्याच्यात शिकवतो. विचार, भावना आणि वर्तन. विचार, थॉट्स, भावना, इमोशन्स, वर्तन म्हणजे बिहेवियर. आपला काही जण डायरेक्ट म्हणतात की सर आय वॉन्ट टू चेंज माय बिहेवियर. ओके डिअर फ्रेंड, instead of focusing on behavior, you have to focus on your emotion. Before focusing on emotion, you have to focus on what kind of thoughts you are generating, what kind of thoughts you are producing, what kind of thoughts you are creating. That is important. म्हणजे काय? विचार, त्यानंतर भावना, त्यानंतर वर्तन. बरेच जण म्हणतो सर तुम्ही एवढे कॉन्फिडंट कसे? अरे माझ्या लाईफमध्ये एक अप अँड डाऊन्स नसतात काय? माय गॉड, देवाचे पण आहेत, माझे पण असतात, प्रत्येकाचे असतात. एव्हरीबडी हॅज. बट वर्ड आय फोकस ऑन माय थॉट्स. आपण शिकलोत ना याच्यामध्ये ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरीमध्ये, ठीक आहे ना? फोकस ऑन थॉट्स, फोकस ऑन थॉट्स. विचार बनाए जिंदगी, विचार बिघाडे जिंदगी. बनवतात पण आणि बिघडवतात पण. तुमचे विचार जसे तसे जीवन बनणार आहे. चुकीचे विचार आत्मविश्वास कमी करतात डिअर फ्रेंड्स. तुमचा आत्मविश्वास कमी आहे याचा अर्थ समजायचा दाल में कुछ काला नहीं है, पुरी दाल ही काली आहे. ओके ओके, दाल में कुछ काला नाही, पुरी दाल ही काली आहे. म्हणजे काय? विचारामध्येच प्रॉब्लेम आहे. चुकीचे विचार आहेत, मग आत्मविश्वास कमी होणारच ना. हॅलो, समजतंय का विचार आणि भावना यांच्यातला संबंध? आर यू गेटिंग? एस चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा, बघूयात किती जणांना समजतंय. येस. Anush, it is possible to unmute yourself. Anush, it is possible to unmute yourself. Yes, sir. How you are feeling after meeting us? Good, sir. छान वाटतंय? हो सर, छान वाटते. हा, तुला मी फक्त ट्रेलर दाखवलाय, पिक्चर रविवारी दाखवणार आहे. हो सर, ठीक आहे. येस, थँक्यू व्हेरी मच. सो डिअर फ्रेंड्स, विचार, भावना, वर्तन, विचार, भावना, वर्तन, विचार, भावना, वर्तन. काल मी अनुष सोबत जवळपास दोन तास बोलत होतो, त्यामुळे मी त्याला थोडंसं विचारलं. ओके, चुकीचे विचार आत्मविश्वास कमी करतात, योग्य विचार प्रेरणा निर्माण करतात. हॅलो, मग तुम्हाला काय पाहिजे? लॅक ऑफ कॉन्फिडन्स पाहिजे की मोटिवेशन पाहिजे? इफ यू वॉन्ट मोटिवेशन, थोडंसं थॉट बघा काय प्रॉब्लेम आहे, थॉट्समध्ये काय प्रॉब्लेम आहे बघा. डू यू अंडरस्टँड? जर तुम्ही कॉन्फिडेंट असाल, देर इज नो प्रॉब्लेम एट ऑल. देर इज नो प्रॉब्लेम एट ऑल. योग्य विचार आणि स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, ॲक्टिव्हिटीजमध्ये आहे स्वतःला प्रश्न विचारायचा. मी योग्य विचार करतोय का? मी माझ्या फ्युचरबद्दल, प्रेझेंटबद्दल योग्य विचार करतोय का? मी माझ्या हेल्थबद्दल पॉझिटिव्ह बोलतोय का? कारण मी सारखंच बोलतो की मी आजारी, मी आजारी, मी आजारी, मी आजारी, मी आजारी, मी आजारी. का मी बोलतो? अरे कमॉन यार, शेअर है तू शेअर. असे पण डायलॉग्स असतात. माझ्या जवळचे लोक मला म्हणतात सर काही सर्दी वगैरे? अरे नाही, आय एम अ टायगर. ते म्हणतात सर तुम्ही खूप मोटिवेशनमध्ये बोल. नाही, आय एम अ टायगर. ते कमांडच आहे मला. मी बोलतोय अरे नाही, वाघ आहे मी, वाघ. हे मी बोलतो. आय स्पीक इन फ्रंट ऑफ माय चिल्ड्रेन, आय स्पीक इन फ्रंट ऑफ माय वाईफ, आय स्पीक इन फ्रंट ऑफ माय पॅरेंट्स. ते म्हणतात खूप प्रवास करून थकला असेल. अरे हट, नो, बिकॉज मी ऍक्सेप्टच करत नाही ते. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू की चुकीचे विचार हे आत्मविश्वास कमी करतात आणि योग्य विचार हे आपल्याला प्रेरणा देतात, कॉन्फिडन्स देतात. मग आजपासून काय करावं लागेल? वेट रवीस, गो बॅक. आजपासून आपल्याला काय करावं लागेल? विचार, भावना आणि वर्तन. विचार, भावना आणि वर्तन, याचं ही सिक्वेन्स समजून घ्या. उलट करू नका. ओके, सिक्वेन्स काय? अगोदर विचारांवरती काम करा. ऑटोमॅटिकली त्या रिलेटेड, त्या अकॉर्डिंग टू दॅट द इमोशन्स विल बी क्रिएटेड. इमोशन्स क्रिएट होतील आणि त्यानुसारच आपलं वर्तन बनणार आहे, आपलं बिहेवियर बनणार आहे, आपली पर्सनॅलिटी बनणार आहे. त्यामुळे आजपासून चुकून सुद्धा स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करू नका. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? चॅटबॉक्समध्ये सी टाईप करा. हा, या स्लाइडमधून एकच शिकायचं आहे. योग्य विचार प्रेरणा निर्माण करतात आणि चुकीचे विचार आत्मविश्वास कमी करतात. तुमचा आत्मविश्वास कमी झालाय तर समजून घ्यायचं की बाबा दाल में कुछ काला नाही, पुरी दाल काली. काहीतरी प्रॉब्लेम आहे आतमध्ये, विचारांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. गेटिंग? यस, सगळे सी म्हणतायत म्हणजे क्लिअर आहे, अंडरस्टूड आहे. व्हेरी गुड, वी आर गोइंग हेड. चल थोडंसं आपण पुढे जाऊयात.
अल्गोरिदम ऑफ द लाईफमध्ये डिअर फ्रेंड्स, थँक्यू सूरज चव्हाण सर, प्रल्हाद, अनुष, आदित्य पातरकर, विशाल खरात सर, लक्ष्मण, ओके, रवी सर, नेक्स्ट. सो डिअर फ्रेंड्स, पुढचे 20-30 मिनिटं ना, इथून ऐका, इथून पुढचे 20 मिनिटं तुम्हाला तुमची लाईफ ट्रान्सफॉर्म होईल. एवढे पॉवरफुल कोटेशन्स मी तुम्हाला देतोय आज. हा माझा रिसर्च आहे. दिस इज माय रिसर्च. आणि हे मी जगतोय दररोज. आय एम लिव्हिंग दिस. राईट? येस. नंबर 1, चेंज युअर थॉट्स टू चेंज युअर फ्युचर. चेंज युअर थॉट्स टू चेंज युअर फ्युचर. याचा अर्थ काय? की फ्युचरमध्ये चांगलं हवं असेल ना, काहीतरी ब्राईट हवं असेल ना, समथिंग यू वॉन्ट अ युनिक, व्हेरी सक्सेसफुल लाईफ यू वॉन्ट टू लीड, तर तुम्हाला फोकस करावं लागेल तुमच्या थॉट्सवरती. नंबर 1, थॉट. कारण असं म्हटलं जातं, फ्युचर इज नॉट दॅट व्हॉट वी प्लॅन फॉर टुमॉरो. असं कोणी नाही म्हणत, मीच म्हणतो. ओके, फ्युचर इज नॉट दॅट व्हॉट वी प्लॅन फॉर टुमॉरो. द फ्युचर इज ऑल अबाउट व्हॉट यू डू टुडे. ओनली रिझल्ट्स कम टुमॉरो. आज आपण जे करतोय, आज टाइमपास करत असाल, फ्युचर टाइमपास आहे. आज अनप्रोडक्टिव्ह काय करत असाल, फ्युचर अनप्रोडक्टिव्ह आहे. आज फक्त काही जण दे आर वेस्टिंग देअर टाइम, फ्युचर वेस्टेड आहे. यू शुड रिस्पेक्ट युअर टाइम. तर तुम्हाला असं वाटत असेल इतरांनी तुमच्या वेळेचा रिस्पेक्ट करायला पाहिजे, फर्स्ट ऑफ ऑल यू स्टार्ट रिस्पेक्टिंग युअर टाइम. डिअर फ्रेंड्स, सो चेंज युअर थॉट्स टू चेंज युअर फ्युचर. सगळं इथून आहे. यू हॅव टू चेंज बाय दिस. इथे जगातली प्रत्येक महान गोष्ट कुणाच्या तरी इथून सुरुवात झाली. जगातली प्रत्येक गोष्ट दोनदा घडते. एक इन द ब्रेन, सेकंड इन द रियालिटी. फर्स्ट इन द थॉट, सेकंड इन द ऍक्शन. डायरेक्ट ऍक्शन नाहीये, फर्स्ट थॉट आहे डिअर फ्रेंड्स. फर्स्ट थॉट आहे. गेटिंग नेक्स्ट. युअर माइंड क्रिएट्स युअर रियालिटी. लेट्स सी, थोडंसं आपण प्रॅक्टिकल बघूयात. आज आपण जे काही आपल्या अवतीभोवती जे काही घडतंय ना, सपोज तुम्हाला पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थच्या इश्यूज आहेत, रिलेशनशिपच्या इश्यूज आहेत, हे काय माहिती आहे? युअर माइंड हॅज क्रिएटेड दॅट. म्हणलं सर, स्वतःहून आपण स्वतःचं कसं आपण नुकसानाचा विचार करतो? डायरेक्टली इनडायरेक्टली यू हॅव गिवन व्हॉट वी कॅन से, यू हॅव गिवन समथिंग डेटा टू युअर माइंड की मला अशी लाईफ पाहिजे. इनडायरेक्टली झालेलं आहे ते, पण तेच रियालिटी बनलेली आहे. माझ्या लाईफमध्ये खूप चांगली लोक येतात. मी फक्त एक पोस्ट टाकली की दॅट आय एम गोइंग टू स्टार्ट NGO. तर माझ्या लिस्टमधले सगळे लोक तयार आहेत. जवळपास 22-23 डॉक्टर्स तयार झालेत. कुठेही ॲड नाही, काही नाही. फक्त मी एक पोस्टर बनवले होते की आय वॉन्ट अ डॉक्टर फॉर दिस NGO. 2-3 दिवस झाले कंटिन्यू इंटरव्ह्यू चालू आहेत. BHMS, BMS, MBBS, कमॉन सगळे. आणि त्यांना जॉब नकोय. दे वॉन्ट टू स्पेंड देअर टाइम विथ मी, दॅट दे वॉन्ट. सो डिअर फ्रेंड्स, व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, मला असं वाटायचं की बाबा खूप मोठे लोक माझ्यासोबत काम, म्हणजे दे हॅव टू वर्क विथ द माय ऑर्गनायझेशन. अँड दिस इज रियालिटी. दिस हॅज बिकम द रियालिटी टुडे. आणि आज एवढे मोठे मोठे लोक जोडले जात आहेत, एवढे चांगली लोक माझ्यासोबत जोडले जात आहेत. मी आता ग्रुपमध्ये नंतर इंट्रोड्यूस करेल कधीतरी. खूप मोठ्या लेवलचं काम आपल्याकडे होणार आहे डिअर फ्रेंड्स. सो व्हॉट इज दिस? Today's reality is what? That was created by the mind. याचा अर्थ काय? तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ना, जी तुम्हाला रिअलमध्ये पाहिजे ना, ते तुम्ही तुमच्या माइंडमध्ये क्रिएट करा. आणि फक्त क्रिएट करू नका, त्याच्यावर विश्वास ठेवा. बिलीव्ह इन दॅट. आपला प्रॉब्लेम काय? सरांनी सांगितलंय क्रिएट करा. फक्त क्रिएट करू नका. यू हॅव टू बिलीव्ह इन दॅट. आणि बिलीव्ह कसं ठेवायचा? दॅट इज हॅपनिंग इन द प्रेझेंट विथ मी राईट नाव. ती गोष्ट माझ्या बाबतीत आत्ता या क्षणी घडत आहे. एवढं फिलिंग्सनी बोलायचं आहे, एवढ्या इमोशन्सनी बोलायचं आहे. आपले 5 सेन्सेस त्याच्यामध्ये यूज करायचं आहे. दिस इज द रियालिटी. दिस विल बिकम युअर रियालिटी. तुम्हाला एक्झाममध्ये चांगले मार्क्स पाहिजेत, थिंक अबाउट दॅट. तुम्हाला ब्राईट फ्युचर पाहिजे, थिंक अबाउट दॅट. क्रिएट इन युअर माइंड. आता बघा डिअर फ्रेंड्स, माइंडची स्पेलिंग काय? व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ माइंड? MIND. बरोबर ना? स्पेलिंग आहे, राईट? आता हे कुठल्या पुस्तकात नाहीये, फक्त माझ्या पुस्तकात आहे. MIND. एवढा डीप तुम्ही विचार कधीच केला नसेल. आय एम डॅम शुअर
की नाही केला एवढा विचार. आता माइंडची स्पेलिंग बघा काय, MIND, राईट. हॅलो, ॲटलिस्ट ज्यांचे कॅमेरे चालू आहेत त्यांनी असे मान हलवा जशी मी हलवतोय. ओके, राईट. रवींद्र ठोसर सर, हां सर, हां राईट. येस. पाऊस पडेल का? बारामतीत पडला, पुण्यात माहीत नाही. ओके. सो डिअर फ्रेंड्स, थोडंसं आपण अंडरस्टँड करूयात. हे कुठल्या पुस्तकात नाही आहे, ह्याचं खूप साधना लागते सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी. डिअर फ्रेंड्स, MD, माइंडचा पहिला एम घ्या, नंतर डी घ्या. MD मीन्स मॅनेजिंग डायरेक्टर. आपल्या शरीराचा मॅनेजिंग डायरेक्टर कुठे माहिती आहे? आपण एम आणि डी घेतला, आता मधले 2 शब्द घ्या. IN, इन म्हणजे काय? येस, इन म्हणजे काय? IN, माय मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ, म्हणजे माय डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ माय बॉडी, वेअर ही इज इनसाइड. इन, IN. स्पेलिंग बघा, MD, पहिला एम आहे, शेवटी डी आहे. मॅनेजिंग डायरेक्टर, IN राहिला. इन, इन म्हणजे आत. कुठे आहे? आत, आत. दॅट क्रिएट्स युअर रियालिटी. ती रियालिटी बनणार आहे. लक्षात येते का? तुमच्या आतमध्ये बदल पाहिजे डिअर फ्रेंड्स, आतमध्ये बदल पाहिजे. गेटिंग? तुमची गाडी खूप चांगली आहे, मस्त आहे, एव्हरीथिंग इज ओके, पण इंजिन खराब आहे. एखाद्यास मी म्हणेल गाडी व्यवस्थित दिसायला नसेल चांगली, दॅट्स ओके, पण इंजिन चांगलं पाहिजे. आपलं प्रॉब्लेम काय? कॉस्मेटिक चेंजेस. कम ऑन, कॉस्मेटिक चेंजेस. ओ, हेअरस्टाईल. सो मेनी पीपल आस्क मी, सर तुमची हेअरस्टाईल अशी आहे तशी. अरे कम ऑन यार, त्या हेअर्सच्या आतमध्ये स्कल आहे, स्कलच्या आत खोपडीच्या आत मेंदू आहे, मेंदूच्या आत विचार आहे. यू हॅव टू फोकस ऑन दॅट. यू अंडरस्टँड? दॅट इज इम्पॉर्टंट. सो आजपासून MIND लक्षात ठेवा. MD मीन्स मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ युअर बॉडी, दॅट इज इन, IN. ते तुमची रियालिटी क्रिएट होणार आहे. दॅट इज गोइंग टू क्रिएट युअर रियालिटी डिअर फ्रेंड्स. किती जणांना हा टॉपिक समजला? चॅटबॉक्समध्ये येस टाईप करा, बघू द्यात समजते की चाललंय आपल्या डोक्यावरून. ओ, वैशाली मॅम, यस यस यस. विकास वाघमोडे सर, यस. विवो यस. रोहित गायकवाड, यस. सौरभ, यस. संगीता मॅम, यस. ईश्वरी, यस. वर्षा मॅम, यस. आदित्य पातरकर, यस. राहुल सर, यस. रोशनी मॅम, यस. लक्ष्मणपुरी, यस. प्रल्हाद, यस. रवींद्र शिंदे, यस. ओके. अश्विनी मॅम, यस. ओके, फाईन 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 फाईन, ग्रेट. ओमकार समजतंय, व्हेरी नाईस. थोडंसंच मराठी इंग्लिश मिक्स होत आहे, फाईन. तुम्हाला समजतं. ॲटलिस्ट तुम्हाला भाषा जरी नाही समजली ना, माझ्या बॉडी लँग्वेजवर तुम्ही समजून घेऊ शकता मी एवढ्या आतून तुम्हाला बोलतोय. भावना महत्त्वाची आहेत. पूजा मॅम इज सेइंग यस. ओके, या. सो द नेक्स्ट, सगळ्यांना समजतंय, क्या बात आहे, सगळी हुशार आहेत मंडळी. हो. सो डिअर फ्रेंड्स, व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, चेंज युअर थॉट्स, चेंज युअर फ्युचर. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता नंबर 3 बघूयात. थॉट्स शेप युअर डिसिजन्स अँड डिसिजन शेप युअर डेस्टिनी. म्हणजे काय? तुमचे विचार हे तुमच्या निर्णयांना आकार देतात, आणि निर्णयांनी काय होतं? आपलं भविष्य बदलतं. डेस्टिनी म्हणजे भविष्य, लाईफ. म्हणजे काय? विचाराने कृती होणार आहे ना, का कृती अगोदर मग विचार? नो, द फर्स्ट थॉट. आज आपल्या लाईफमध्ये आपण जे काही अचीव केलं ना डिअर फ्रेंड्स, बिकॉज ऑफ अवर पास्ट अनवॉन्टेड थॉट्स. पास्ट अनवॉन्टेड थॉट्स. मग आता काय करावं लागेल? प्रेझेंट वॉन्टेड थॉट्स. सिम्पल आहे. काय? प्रेझेंट वॉन्टेड थॉट्स क्रिएट करावं लागेल. आपण काय केलं? पास्ट अनवॉन्टेड थॉट्स. मग आता काय करावं लागेल? इन्स्टेड ऑफ दॅट, प्रेझेंट वॉन्टेड थॉट्स. प्रेझेंटमध्ये अमित पिसे, प्लीज तिथे क्लिक करू नका, ती इमेजेस चेंज होत आहेत, राईट? हां, अमित पिसे प्लीज. सो डिअर फ्रेंड्स, व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, की तुम्हाला जर डिसिजन बदलायचे असतील तर अगोदर थॉट्स बदला. आपण डिरेक्टली डेस्टिनी चेंज करायला जातो, राईट? डायरेक्ट डेस्टिनी चेंज करायला जातो. ते म्हणतात ना, ध्येयांपर्यंत न पोचणे ही शोकांतिका नाही आहे, पोचण्यासाठी ध्येयच नसणे ही मोठी शोकांतिका आहे. बऱ्याच जणांची शोकांतिका हेच आहे की फ्युचरमध्ये काय करायचं, भविष्यात काय करायचं काहीच माहीत नाही. पिक्चर काय? ब्लॅक, एकदम असं अंधार, अंधार आहे अंधार. तुम्ही मला विचारलं 2036 मधला प्लॅन आहे का? आहे माझ्याकडे रायटिंगमध्ये.
2040 मधला आहे माझ्याकडे रायटिंगमध्ये. अंगद सर, हॅव आय शोन यू? येस. काही माझे ठराविक जे मित्र आहेत त्यांना मी दाखवलं की आय हॅव हिअर, डिअर फ्रेंड्स, लेट मी शो यू. आय हॅव हिअर ऑन माय वॉलपेपर. दिसतंय का हे? ओके. द नेक्स्ट 5-7 years plans, इट इज देअर ऑन माय वॉलपेपर. आणि जे मला फार जवळून ओळखतात त्यांना माहिती आहे माझा वॉलपेपर सारखा चेंज होतो. टार्गेट कम्प्लीट, वॉलपेपर चेंज्ड. राईट. आता मी इथे एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती नाही सांगू शकत हे काय आहे, बट पर्सनली भेटलं की नक्की सांगेल. दिस इज माय प्लॅन, डिअर फ्रेंड. याच्या स्पिरिच्युअल ड्रीम आहे, फायनान्शियल ड्रीम आहे, हेल्थ ड्रीम आहे. एव्हरीथिंग इज देअर इन द ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे रायटिंगमध्ये, ते फ्रेझल वर्ब आहे. इन द ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे रायटिंगमध्ये. हे सगळं आपल्याकडे आहे. आणि हे आपण रिट्रीटमध्ये शिकणार आहोत. व्हिज्युअलायझेशन टेक्निक रवींद्र सर रिट्रीटमध्ये एकदम डीपमध्ये शिकणार आहोत आपण. ओके. फॅमिली के साथ आना है, फॅमिली पॅक. ओके. चला नेक्स्ट. सो डिअर फ्रेंड्स, फार महत्त्वाचं आहे. थॉट सेप्स युअर डिसिजन, डिसिजन सेप्स युअर डेस्टिनी. तुम्हाला डेस्टिनीमध्ये बदल हवा असेल, यू हॅव टू चेंज द थॉट. व्हॉट यू फोकस दॅट ग्रोज. म्हणजे काय? ज्या गोष्टींवरती तुमचा फोकस आहे ना ती गोष्ट वाढणार आहे. आजपासून तुम्हाला काय हवंय तुमच्या प्रेझेंट फ्युचरमध्ये त्या गोष्टींवरती फोकस करा. फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट. डोंट फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. समजतंय का? मराठी सांगतो. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत ना त्याच्यावरतीच फोकस करा. त्याबद्दलच बोला, त्याबद्दलच ऐका, त्याबद्दलच इमोशन्स क्रिएट करा, त्याबद्दलच स्वतःला यू मेकअप युअर माइंड. स्वतःला त्यासाठीच तयार करा. जे पाहिजे त्यासाठी. जे नको आहे छोड देणे का, सोडून द्यायचं. बघा ना डिअर फ्रेंड्स, इथे बरीच मंडळी शेतकरी आहेत. आपण गहू किंवा ज्वारी पेरतो की नाही? मग ते गहू ज्वारी सोबत जे गवत उगवून येतं, गवत पेरलं होतं का आपण? नव्हतं पेरलं. म्हणजे चांगल्या गोष्टी जे आहेत ना ते जाणीवपूर्वक पेरावे लागतात. चुकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली उगवतात. गेटिंग? तर जाणीवपूर्वक व्हॉट आय एम ट्राईंग टू डू हिअर, मी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह गोष्टी ते पेरण्याचा प्रयत्न करतोय. नियम काय? व्हॉट यू फोकस दॅट ग्रोज. ज्या गोष्टींवरती तुम्ही फोकस करता ती गोष्ट वाढत जाणार आहे. मग तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टीवरती फोकस करायचा आहे? दॅट इज युअर डिसिजन. मग कोणत्या गोष्टी तुमच्या वाढल्या पाहिजे? कर्ज वाढलं पाहिजे का? कर्ज वाढवायचं असेल तर दिवसभर कर्जाचा विचार करा. रोकड़ा चाहिए तो रोकड़े के बारे में सोचना है. सक्सेस चाहिए तो सक्सेस के बारे में सोचना है. तुम्हाला फेल्युअर पाहिजे असेल तर फेल्युअर बद्दल विचार करा. नको असलेल्या गोष्टी पाहिजे असेल त्याच्याबद्दल विचार करा. किती सिम्पल कॅल्क्युलेशन आहे डिअर फ्रेंड्स. ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी जर हव्या असतील तर त्या गोष्टींबद्दलच जाणीवपूर्वक विचार निर्माण करावा लागेल. किती सिंपल लॉजिक आहे. आत्तापर्यंत आपण आपल्या आयुष्याची वाट आपणच लावून घेतली आहे बिकॉज ऑफ आवर पास्ट थॉट्स. बघा ना, थोडंसं भूतकाळामध्ये बघा. जो विचार केला होता ना तसंच घडलंय. तसंच घडलंय. तुम्ही जर म्हणलं ना मला आहे ना तुझ्या बाबतीत मला असं पहिल्यापासून डाऊट होताच आणि तू तसंच वागतो. तुम्ही म्हणाल की नाही नाही मला माहित होतं तू असाच करणार, तू तसाच वागतो. अरे तुम्ही त्याला एवढं पॉवर दिले ना, तुमच्या एवढ्या पॉवरफुल थॉट्सने त्याला तुम्ही पॉवर देताय. इट इज गोइंग टू हॅपन. तुम्हाला जर ती व्यक्ती तशी वागली मग त्यात माझा काही दोष होता. प्रत्येक गोष्टीत दोष नाही बघायचा आणि प्रत्येक गोष्टीत रिझन नाही बघायचं. ज्या गोष्टी चेंज करण्यासारखे तेवढ्या चेंज करायच्या. सगळ्या गोष्टी आपण चेंज नाही करू शकत. ज्या गोष्टी चेंज नाही करू शकत त्याला ऍक्सेप्ट करायचं. मग परत इथे प्रश्न, सर ऍक्सेप्ट कसं करायचं? करायचं. मग त्याच्यावर नाही म्हणत सर ऍक्सेप्ट नाही होत मग काय करायचं? तरी पण करायचं. तरी पण काय ऍक्सेप्ट होत नाही या गोष्टीला ऍक्सेप्ट करा. मग परत ऍक्सेप्ट होणार आहे. हॅलो, गेटिंग? मी एखादी गोष्ट ऍक्सेप्ट नाही करू शकत, ती गोष्ट मी ऍक्सेप्ट करू शकत नाही या थॉटला ऍक्सेप्ट करा आणि परत म्हणा की मी हा थॉट ऍक्सेप्ट करू शकतो का? तर उत्तर येस येणार आहे. उत्तर येस येणार आहे. रिपीटिंग अगेन, बऱ्याच जणांच्या डोक्यावरून गेलं. मी ही गोष्ट ऍक्सेप्ट करू शकत नाही. थॉट क्रिएट झाला. बरं ठीक आहे, मी ही गोष्ट ऍक्सेप्ट करू शकत नाही या थॉटला मी ऍक्सेप्ट करू शकतो का? उत्तर येसच येणार आहे. येस, या थॉटला मी ऍक्सेप्ट करू शकतो.
मग आता परत स्वतःला सांगा, मी हातात हा थॉट चेंज करू शकतो का? उत्तर येणार आहे येस. आय एम टॉकिंग अबाउट थॉट प्रोसेस. ॲक्च्युअलमध्ये नाही, अगोदर थॉट प्रोसेसमध्ये. अगोदर पेरायचं डिअर फ्रेंड्स. डायरेक्ट ते म्हणता नाही नाही आंबे पाहिजे, आंबे असं झाडाला आंबे यायला पेरलं काय? नाही नाही नाही, आंबे आंबे आंबे. आऊ कमॉन यार. सक्सेस सक्सेस सक्सेस. रोकडा रोकडा रोकडा. अरे नाही नाही होणार. फर्स्ट ऑफ ऑल इनपुट इज इम्पॉर्टंट. चला 1 2 3 4 4 पॉईंट्स आहेत. समजलं का? समजलं असेल तर चॅट बॉक्समध्ये 4 टाईप करा. 4 पॉईंट्स. तुम्ही परत युट्यूबला जाऊन ह्या गोष्टी बघू शकता. ग्रेट. क्या बात आहे. वाव. सगळ्यांना समजलं? हुशार आहेत बरं का तुम्ही सगळे. ओके. ग्रेट. क्या बात है. व्हेरी गुड. ओके. सो आता आपण जातोय नेक्स्ट पॉइंटकडे. रवी सर लास्ट मिस झाले का चेक करा. लास्ट स्लाइडमध्ये सक्सेस बिगिन्स इन द माइंड. हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. थोडंसं निगेटिव्ह पण आहे. फेल्युअर ऑल्सो बिगिन्स इन द माइंड. प्रत्येक यशाची सुरुवात मनात तयार होते. प्रत्येक अपयशाची सुरुवात सुद्धा मनातच तयार होते. इफ यू डोंट प्लॅन टू विन, इनडिरेक्टली यू आर प्लॅनिंग टू लूज. वाव. इफ यू आर नॉट प्लॅनिंग टू विन, तुम्ही जिंकण्यासाठी प्लॅन करत नसाल, याचाच अर्थ तुम्ही हरण्यासाठी पक्का प्लॅन केलाय. तुम्ही आनंदी राहण्यासाठी प्लॅन करत नसाल, याचाच अर्थ आहे की तुम्ही दुःखी राहण्याचा पक्का प्लॅन केलाय. तुम्ही श्रीमंत होण्यासाठी प्लॅन करत नसाल, याचाच अर्थ आहे की तुम्ही राहण्यासाठी प्लॅन केलाय. रिकाम्या जागा तुम्ही भरा. लक्षात येत आहे? सो सक्सेस बिगिन्स इन द माइंड. तुम्हाला सक्सेस पाहिजे, अगोदर माइंडमध्ये क्रिएट करा. दिस इज द लॉ ऑफ व्हिज्युअलायझेशन. हे आपण रिट्रीटमध्ये शिकणार आहोत डिअर फ्रेंड्स. खूप डीपमध्ये शिकणार आहोत. खूप डीपमध्ये. ईश्वरी पप्पा बसलेत का शेजारी? पप्पा आहेत ईश्वरी? अनम्यूट करून बोल बाळा. ओके ठीक आहे, म्यूट कर. ईश्वरी, ती मुलगी जी तुम्हाला दिसते ना, तिच्या पप्पांनी माझा व्हिडिओ बघितला होता. व्हिडिओ ओव्हर थिंकिंगची सिरीज बघितली होती. त्यांनी मला ओळखत नव्हते, त्यांनी कुठे जाहिरात बघितली नव्हती. रँडमली असा माझा व्हिडिओ कोणीतरी शेअर केला आणि त्यांच्यापर्यंत तो पोहोचला लास्ट वीकमध्ये. ओके. आणि त्यांनी माझे सगळ्या त्या सिरीज बघितल्या आणि आफ्टर दॅट ही केम टू मी. आणि पहिल्यांदाच भेटतोय. आले आले त्यांचे पप्पा विचारतात, सर रिट्रीट कधी होणार आहे? पहिल्या भेटीत मला विचारतात रिट्रीट कधी होणार आहे. सो डिअर फ्रेंड्स, तुमच्या लक्षात येत आहे की एवढी लोक बघतायत, दे आर गेटिंग चेंज्ड इन देअर लाईफ. त्यांच्या विचारांमध्ये एवढा बदल होतोय. हेच कमवून आहे ना, ब्लेसिंग्स आहेत. बाकी त्या गोष्टी असे बाई येणारच आहेत. राईट. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, सक्सेस बिगिन्स इन द माइंड. फेल्युअर ऑल्सो बिगिन्स इन द माइंड. Solution begins in the mind. Problems also begins in the mind. So what you want, that you have to feed to your subconscious mind. Subconscious mind ला feed करणं गरजेचं आहे. नेक्स्ट. ग्रेट. सांगण्याचा उद्देश एकच आहे डिअर फ्रेंड्स, जोपर्यंत आपण आपल्या थॉट प्रोसेसला चेंज करत नाही तोपर्यंत नथिंग इज गोइंग टू चेंज. थिंक बेटर टू लिव्ह बेटर. निगेटिव्ह बोलू, थिंक वर्स्ट टू लिव्ह वर्स्ट. आणि आपण तेच केलंय. आज जी लाईफ चालली आहे ना, नको त्या सगळ्या गोष्टी घडतायत ना, वी थॉट अबाउट दॅट. ते म्हणे सर पर्पजफुली तर काहीच केलं नाही, पण केलं ना, झालं ना. मग कॅन वी चेंज? येस शुअर वी कॅन चेंज. फॉर दॅट वी आर अटेंडिंग द सेशन्स. राईट. सो थिंक बेटर टू लिव्ह बेटर. तुम्हाला जर तुमची लाईफ बेटर पाहिजे असेल, थिंक बेटर. थिंक बिग टू रिसीव्ह बिग. थिंक हाय टू फ्लाय हाय. कळतंय? इफ यू वॉन्ट टू फ्लाय इन द स्काय विथ युअर ओन विंग्स, थिंक हाय. थिंक हाय. व्हेरी पॉवरफुल. थिंक हाय. जेवढा मोठा विचार करता येईल तेवढा करा. कारण मोठा विचार करण्यासाठी इंडियात, भारतात, आपल्या देशात अजून तर GST नाहीये, टॅक्स नाहीये. काय प्रॉब्लेम आहे मोठा विचार करायला? आणि हु इज गोइंग टू पनिश यू की तुम्ही मोठा विचार केला म्हणून?
कोण मला पनिश करणार आहे की विजय यू आर थिंकिंग अबाउट टू बिकम अ इंडियाज नंबर 1 हिप्नोथेरपिस्ट. हु इज गोइंग टू पनिश मी? नोबडी इज गोइंग टू पनिश. नोबडी इज गोइंग टू यू पनिश यू ऑल्सो. तुम्हाला पण कोणी पनिश करणार नाहीये. थिंक बिग, थिंक हाय. लक्षात येत आहे? अँड थिंक बेटर फॉर द बेटर लाईफ. लिव्ह बेटर. या गोष्टी ना असे पक्के डोके ठेवायचे तुम्हाला. हे लॉज आहेत. हे लॉज आहेत. हे असंच अल्गोरिदम तयार होतं ना, की जोपर्यंत थॉट प्रोसेसला चेंज होणार नाही, नथिंग इज गोइंग टू चेंज डिअर फ्रेंड्स. नेक्स्ट. एव्हरी ग्रेट फ्युचर स्टार्ट विथ द सिंगल थॉट. खूप मोठा थॉट विचार करावा लागत नाही. 10वी 10th फेल धीरूभाई अंबानी एवढं मोठं रिलायन्स एम्पायर उभं केलं. काय एक थॉट आलं होतं ब्रेनमध्ये. 10th फेल सचिन तेंडुलकर. कमोन यार, एक थॉट आलं होतं, आय वॉन्ट टू बिकम द क्रिकेटर. थॉट. माझ्या डोक्यात थॉट आला, तुमच्या डोक्यात थॉट येऊ शकतो आणि त्या थॉटला कमी नाही समजायचं आहे. एव्हरी थॉट. आज कोणी ताजमहल कोणी बांधलं असेल, थॉटच आहे ना, आहे की नाही? जगातल्या ज्या ज्या मोठ्या वास्तू आहेत त्या थॉटमध्येच क्रिएट झाल्यात ना. कमॉन. मग का नाही तुम्हाला तुमच्या आयुष्याची वास्तू सुंदर बनवायला नाही वाटत का? सुंदर असायला पाहिजे. मला तर वाटतं बाबा, मला तर वाटतं की मस्त असलं पाहिजे, सगळं जबरदस्त असलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक विचार व्यवस्थित ठेवावे लागतील. एव्हरी ग्रेट फ्युचर स्टार्ट विथ अ सिंगल थॉट. एव्हरी ग्रेट फ्युचर स्टार्ट विथ अ सिंगल थॉट. प्रत्येक ग्रेट फ्युचर जे आहे ना, ते एका सिंगल थॉटनी, थेंबे थेंबे तळे साचे, ड्रॉप्स ड्रॉप्स मेक रिव्हर. ड्रॉप्स ड्रॉप्स मेक रिव्हर. थेंबे थेंबे तळे साचे. एक पॉझिटिव्ह थॉट्स दुसऱ्या पॉझिटिव्ह थॉट्सला अट्रॅक्ट करतो, तिसरा येतो, चौथा येतो, पाचवा येतो. कमॉन, कमॉन. एकटा होतो मी, एकटा विचार केला की हिप्नोथेरपी सेंटर स्टार्ट करूयात, स्पोकन इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल सगळं बंद. एकटा होतो. लोक म्हणले अरे 980 विद्यार्थी आहेत तुझ्याकडे. बारामती सारख्या ठिकाणी 980 विद्यार्थी. द टॉप मोस्ट थेरपी ट्रेनिंग सेंटर माझी होती. इन्स्टंट आय टूक अ डिसिजन की नाही, मला समथिंग आय वॉन्ट टू मेक डिफरंट. आय टूक अ डिसिजन. आणि कोणीच नव्हतं माझ्यासोबत. एक 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 मावळे तयार होत गेले आणि आज हे स्वराज्य निर्माण झालं. आणि हे तर काहीच नाही, मैंने आपको बस ट्रेलर दिखाया. पिक्चर आता चालू होतोय. निरामय हेल्थ केअर, अस्मिता विश्व कल्याण फाउंडेशन. खूप मोठ्या लेवलला काम होणार आहे. खूप चांगली लोक माझ्यासोबत जोडले जात आहेत. सो एव्हरी ग्रेट फ्युचर स्टार्ट विथ अ सिंगल थॉट. आजपासून लक्षात ठेवा, जर तुम्हाला तुमचं फ्युचर ब्राईट हवं असेल, फ्युचर मस्त जबरदस्त ग्रेट पाहिजे असेल, यू हॅव टू फोकस ऑन छोटे 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 थॉट्स जे आहेत ना, त्याच्यावरती फोकस करा. डायरेक्ट मोठा थॉट नको आहे. डायरेक्ट मारलं तर सिक्सच मारेल, नाही तर मी ग्राउंडवरती उतरणारच नाही, असं नको आहे. नाही नाही, करोडोतच बिझनेस करणार. अगोदर 500 100 रुपये कमवायला शिकलं पाहिजे. नंतर 1000 रुपये, 2000, मग लाख, असे टार्गेट्स वाढत जातात. कॉन्फिडन्स वाढत गेला की सगळ्या गोष्टी वाढत जातात. अंगद सर मला वाटतं जवळपास 2 वर्षांपासून ओळखतात, राईट? अंगद सरांना मी माझ्या लाईफमधले सगळे माझे टार्गेट्स त्यांना सांगितलेत. आणि आणि हे पण सांगतो, टार्गेट्स पण सांगतो आणि कसे कंप्लीट होणार आहेत याच्यावरती पण आमची चर्चा होते. एम आय राईट अंगद सर? आणि आत्तापर्यंत हेच झालेलं आहे. हेच झालं. आणि हे जी मंडळी आहेत ना, येऊन मला विचारतात डायरेक्टली, सर व्हॉट इज युअर नेक्स्ट टार्गेट? म्हणजे सगळ्यांना कळालं की बाबा हे टार्गेटचा माणूस आहे, याच्याकडे सगळे टार्गेट्स असतात. हे फीड करणं गरजेचं आहे. यू हॅव टू फीड टू युअर सबकॉन्शियस माइंड डिअर फ्रेंड्स. तुम्ही हेल्दी आहात, वेल्दी आहात, हा एक सिंगल थॉट सुद्धा सगळं काही बदलू शकतो. हे स्पार्क आहे, वनवा होऊ शकतो याचा. पण तुम्ही थिंक पॉझिटिव्ह, राईट? नेक्स्ट. सो डिअर फ्रेंड्स, छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप मॅटर करतात. युअर थॉट्स आर द ब्ल्यू प्रिंट ऑफ युअर लाईफ. मगाशी मी बोललो, तुमच्या लाईफचा जो ब्ल्यू प्रिंट आहे ना, ते तुमचे विचार आहेत, ते तुमचे थॉट आहेत. आज तुम्ही ज्या घरात राहता ना, तो रेंटेड असेल, 5 लाखाचा असेल, 10 लाखाचा असेल, करोडाचा असेल, व्हॉट एव्हर इट इज, जे काय असेल, राईट? तो सुद्धा काय माहिती आहे, तुमच्या पास्टमधला केलेल्या विचारांचा तो परिणाम आहे. मला नेहमी असं वाटायचं की आपला खूप मोठा असं करोडाचा बंगला असला पाहिजे. आय बिग फॅन ऑफ शाहरुख खान. ती पोज मला आवडते. आणि मी बघितलं होतं, तो शाहरुख खान काय करतो, त्याच्या मन्नत बंगल्यामध्ये ना, त्या गॅलरीत येऊन तो अशी पोज देतो. आणि मी पण असा विचार केला होता, माझा बंगला मी बांधणार आणि अशी पोज देणार. बंगला झाला, पण अजून पोज द्यायला वेळच नाही मिळाला. ओके, झाला बंगला, 2 वर्ष होऊन गेले, पण नाही, वेळच नाही मिळाला. बिकॉज आय एम प्लॅनिंग फॉर अनदर मन्नत बंगला. ओके. सो डिअर फ्रेंड्स, नेक्स्ट टार्गेट, नेक्स्ट टार्गेट, नेक्स्ट टार्गेट. तुम्ही म्हणा सर तुम्ही पैशाच्या मागे पळताय. नो,
तुमची स्वप्न तुम्हाला जिवंत ठेवतात. लक्षात घ्या. तुमची स्वप्न तुम्हाला हरू देत नाही, थकू देत नाही. बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. खोटं आहे. युअर ड्रीम्स आर द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. माय ड्रीम्स आर द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. माय टार्गेट्स आर द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. यू हॅव टू अंडरस्टँड दिस. तुमचे स्वप्न मोठे असतील तुम्ही थकणार नाही. स्वप्न नसतील, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही म्हणाल अजून झोपतो. अजून 5 मिनिटं झोपतो. आणि मी सकाळी उठले की माझ्या डोक्यात अरे मी 5 मिनिटं लेट तर सगळ्या गोष्टी 5-5 मिनिटांनी लेट होत जाणार आहे. नो, नॉट एट ऑल. शक्यच नाही. सो दिस काइंड ऑफ ॲटिट्यूड यू हॅव टू क्रिएट डिअर फ्रेंड्स. त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय युअर थॉट्स क्रिएट द ब्ल्यू पिक्चर ऑफ युअर लाईफ, ब्ल्यू प्रिंट ऑफ युअर लाईफ. एकदम ब्ल्यू प्रिंट आहे तो सगळा. एकदम ब्ल्यू प्रिंट आहे. असं दिसतं तुम्हाला की आय कॅन टेल यू. सी भविष्यवाणी नाही करत पण मी तुम्हाला ना तुम्ही मला कधीतरी भेटा आणि तुम्ही मला तुमचे हॅबिट सांगा. मी तुम्हाला तुमची फ्युचर सांगतो. ते म्हणला की सर मी सकाळी उशिरा उठतो, व्यायाम करत नाही, काय पण खातो, काय पण करतो. मग मी तुम्हाला सांगेल की तुमची वाट लागणार आहे. ओके. तुम्ही म्हणाल सर मला हे सगळं असताना पण मला बदलायचं. मग मी तुम्हाला वाट दाखवेल. आय विल शो यू द ट्रॅक, आय विल शो यू द पाथ. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का? लगेच तुम्ही डायरेक्ट डेस्टिनीवरती फोकस करू नका. फोकस ऑन थॉट्स. लगेच उद्या येऊन तुम्ही बसणार सर मला लय मोठं व्हायचं आहे. कशाने? वाय? वाय क्लिअर आहे का? दॅट इज इम्पॉर्टंट. त्यामुळे ब्ल्यू प्रिंट काय आहे तुमच्या लाईफचा? तुमचा थॉट आहे. एव्हरीथिंग स्टार्ट विथ द थॉट. एव्हरीथिंग स्टार्ट विथ द थॉट. त्यामुळे माइंड युअर थॉट्स. रिपीटिंग अगेन. माइंड युअर थॉट्स. आतापर्यंत तुम्ही काय ऐकलंय? माइंड युअर बिझनेस. मी काय म्हणतोय? माइंड युअर माइंड. माइंड युअर माइंड. यू हॅव टू माइंड युअर माइंड. तुमच्या मनात काय चाललंय, विचारांमध्ये काय गोंधळ आहे, दॅट यू हॅव टू अंडरस्टँड. यू हॅव टू अनालाइज. बसून स्वतः विचार करा, थोडा वेळ द्या आणि लगेच शेअरिंग करत बसू नका मला असं झालं तसं झालं हे झालं. सगळ्यात मोठा गुरु तुमच्या आतमध्ये बसलाय. मगाशी मी सांगितलं माइंड MIND मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ युअर बॉडी दॅट इज इनसाइड. त्याच्याशी टॉक करा ना, त्याच्याशी बोला. द सबकॉन्शियस माइंड इज द बिगेस्ट गॉड म्हणूयात आपण, डिव्हाइन म्हणूयात. तो तुम्हाला गाईड करायला तयार आहे. नाही नाही विजय कुमार काय ना हिप्नॉटिझम समूह तज्ञ त्याची मीटिंग चालू आहे. पण मला जर आता माझा वैयक्तिक प्रॉब्लेम हे झाला म्हणजे ओके फाईन. सो म्यूट करत चला. तुमचं प्रेम दिसतंय, ऐकू येते. ओके राईट. अजून कोणाला काय बोलायचं असेल तर बोलून घ्या. बरं झालं तिथे त्यांच्या नवरा बायकोची भांडणं नव्हती, नाही तर सगळं ऐकू आलं असतं. तर रेकॉर्डिंग पण चालू आहे. असो चलो. सो डिअर फ्रेंड्स, व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, द ब्ल्यू प्रिंट ऑफ युअर लाईफ इज युअर थॉट्स. जोपर्यंत तुमचे थॉट्स चेंज होत नाहीत तोपर्यंत नथिंग इज गोइंग टू हॅपन. क्लिअर? नेक्स्ट. माझी ओळख बघा कशी आहे. संबंधतज्ञ डॉक्टर विजयकुमार काळे. हे की नाही? असलंच पाहिजे. आता पुढे एक शब्द ॲड होणार आहे. इंडियाज नंबर 1 हिप्नोथेरपिस्ट. चलो. स्मॉल ॲक्शन्स ऑफ टुडे क्रिएट द बिग रिझल्ट्स ऑफ टुमॉरो. डिअर फ्रेंड्स, फ्युचरबद्दल बोलणं बंद करा. थिंक अबाउट नेक्स्ट 24 hours. सकाळी उठले की म्हणा मग तुमच्याकडे टार्गेट पाहिजे. तुमच्याकडे टू डू लिस्ट रात्रीच पाहिजे झोपण्या अगोदर. याच्या अगोदर मी बोललोय माझ्या झूम सेशन्समध्ये. यू शुड हॅव अ टू डू लिस्ट बिफोर गोइंग टू बेड. उद्याचं टू डू लिस्ट तुमच्याकडे आजच पाहिजे. माझे उद्या कुठल्या मीटिंग्स असतात, उद्याचं सोडा हो, 2 आठवड्यानंतर कुठले असतात, पुढचे 4 महिन्याचे काय प्लॅन्स आहेत, सगळं मी तुम्हाला सांगून बसलो की एव्हरी संडे एव्हरी सॅटर्डे आय विल नॉट बी देअर फॉर द नेक्स्ट 3 months. खूप मोठ्या प्रोजेक्टवरती मी काम करतोय. पुढचे 3-4 महिने 6 महिने सगळं ह्या वर्षाचं सगळं प्लॅन आहे माझ्याकडे. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, स्मॉल ॲक्शन्स ऑफ टुडे. आजचा एक छोटा विचार, एक छोटी कृती तुमचं फ्युचर बदलू शकतं. रिझल्ट खूप छान पद्धतीने येऊ शकतात. द ब्राईट रिझल्ट यू कॅन गेट. छोट्या छोट्या स्मॉल थिंग्स. अ बिट बिकम्स हॅबिट अँड हॅबिट बिकम सुपर हिट. डायरेक्टली सुपर हिटकडे जायचं नाही. शाहरुख लगेच बनायचं नाही. ओके, नो शाहरुख डायरेक्टली. शाहरुखने पण अगोदर ईश्वरी चव्हाण प्लीज. हां ईश्वरी बाळा तिथे हात नको लावू, इथे स्लाइड चेंज होत आहेत. ओके, स्क्रीनला हात नको लावू. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, स्मॉल ॲक्शन्स ऑफ टुडे क्रिएट द बिग रिझल्ट. अ बिट बिकम्स हॅबिट. हॅबिट बिकम सुपर हिट. हॅबिटबद्दल मी बोलेल नंतर. डायरेक्ट सुपर हिट नाही आहे. शाहरुख खान डायरेक्टली सुपर हिट नाही आहे. कुठेतरी एक छोट्याशा काय म्हणत एक सिरियलमध्ये काम केलंय त्याने.
राईट? नाऊ टुडे आज शाहरुखचे एवढे मोठे सगळे फॅन आहे. शाहरुखला मी ॲक्टर म्हणून नाही बघत. लेट मी टेल यू. शाहरुख हा ॲक्टर नाही आहे माझ्यासाठी. शाहरुख इज अ फिलॉसॉफर फॉर मी. तो एक फिलॉसॉफर आहे. ही इज अ ट्रेनर. ही इज अ मोटिवेशनल स्पीकर. त्याच्याकडे बघताना मी असं बघतो. त्याचे थॉट्स खूप चांगले आहेत. तो खूप चांगला रीडर आहे. तो खूप वाचतो. खूप रीड करतो. बॉलिवूडमधला एकमेव व्यक्ती असा असेल की तो खूप वाचतो. ही रीड्स अ बुक अ लॉट. त्याच्या अगदी वॉशरूम टॉयलेटमध्ये सुद्धा बुक्स आहेत, असं त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. एवढं त्याला वाचण्याची आवड आहे. आणि आपण त्याची डीडीएलची जे गाणी ऐकून इथे त्याचे देवदास बघून इकडे काही जण ड्रिंक करून बसतात. कम ऑन यार. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, स्मॉल ॲक्शन्स ऑफ टुडे. आज आपण जे ॲक्शन घेतोय, जेव्हा मी सुरुवातीला झूम घ्यायचो त्यावेळेस 5 लोक असायचे. आता 40, 50, 60, 100 पर्यंत जातील. ज्यावेळेस वर्कशॉप स्टार्ट होईल ना आपले हिप्नॉसिसचे, हजार पर्यंत जाणार आहे. ते सगळी तयारी करून ठेवली. सगळी तयारी करून ठेवलेली आहे. सगळा डेटा तयार आहे, सिलेबस तयार आहेत, माझ्याकडे लोक तयार आहे, डॉक्टर सगळे तयार आहे, सगळी टीम तयार आहे. एव्हरीथिंग इज रेडी. सगळं तयार आहे. सगळं तयार आहे. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, स्मॉल ॲक्शन्स ऑफ टुडे. आजचं ॲक्शन फार महत्वाचं आहे. छोटे छोटे ॲक्शन्स. आपल्याला डायरेक्ट असं वाटतं की नाही खाल्लं तर तुपाशी, नाही तर रातभर उपाशी. नाही चालत ते. जे आहे ते खावं लागेल अगोदर. दिवस रात्र मेहनत घ्यावी लागेल. नंतर चेंज होणार आहे. ते आज ते प्रताप सर म्हणून आहेत, त्यांनी कमेंट केले की 4,000 तो प्रवास बघितला. माझी फर्स्ट सॅलरी होती 4,200. आत्ताची सॅलरी मी तुम्हाला नाही सांगणार. रेकॉर्ड होत आहे सगळं. राईट? सो डिअर फ्रेंड्स, व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, स्मॉल ॲक्शन्स ऑफ टुडे. आजच्या छोट्या छोट्या ॲक्शन ज्या आहेत, ज्या तुमच्या टू डू लिस्टमधल्या आहेत, ते तुम्ही कॅन्सल करू नका. यू शुड डू दॅट. यू मस्ट डू दॅट. कितीही मूड असला नसला. मूड नसतं रे राजांनो. मूड नसतं. सक्सेसफुल लोकांच्या डिक्शनरीमध्ये मूड हा शब्द नाहीये. नाहीये. अनसक्सेसफुल लोकांच्या डिक्शनरीत एकच शब्द आहे, मूड. एकच आहे, दुसरा नाहीच आहे. दुसरा नाहीच आहे. सक्सेसफुल लोकांच्या डिक्शनरीमध्ये नो नाहीये. मूड नाहीये. नो, कम ऑन यार. मग या छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्या लाईफचं अल्गोरिदम सगळं म्हणजे खूप पॉवरफुल चेंज होत असेल, व्हाय नॉट टू फोकस ऑन दॅट. का फोकस नकोय आपल्याला? आणि आजचं हे सेशन जे आहे ना, हे आत्मपरीक्षण करण्याचं सेशन आहे. अल्गोरिदम ऑफ द लाईफ टू इंट्रोस्पेक्ट युअर लाईफ, इंट्रोस्पेक्ट युअर सेल्फ. स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी हे आहे. समजतंय? चला, आता हे 4 पॉईंट समजले असतील तर चॅट बॉक्समध्ये 4 टाईप करा. 4 4 4 4 4. अंगद सर 4, वैशाली मॅम 4, कम ऑन 4, कम ऑन 4, कम ऑन आयुष 4, ओके, ईश्वरी 4, राहुल गाडे सर 4, 4 4 4 4 4 4 4, कम ऑन, विशाल सर, सीमा मॅम, वर्षा मॅम, रोशनी मॅम, रवींद्र ठोसर सर, आदित्य पाथरकर, रेखा मॅम, कम ऑन, पूजा मॅम, ओ ओ ओ, स्पीड स्पीड स्पीड. ग्रेट, क्या बात है, व्हेरी नाईस. अश्विनी मॅम, रुशाली मॅम, पूजा मॅम, रेखा मॅम, ओके, ग्रेट. तुम्ही गो थ्रू करा. परत यूट्यूबला तुम्हाला यूट्यूबची लिंक तुम्हाला उद्या मिळून जाईल. रोहित गायकवाड, यस, ओके. आता आपण जातोय पुढच्या स्लाइडकडे. द नेक्स्ट पॉइंट इज, थँक्यू रोहित गायकवाड सर, गायकवाड, ओके, लक्ष्मणपुरी, थँक्यू व्हेरी मच. मास्टर युअर माइंड टू मास्टर युअर लाईफ. सो हेच प्रॉब्लेम आहे ना सर, इथं तर पाणी मुरतंय. त्याच्यासाठी तर आलोय आम्ही तुमच्याकडे. ओके, मास्टर युअर माइंड टू मास्टर युअर लाईफ. दिस इज द रिमोट कंट्रोल ऑफ द एसी. एवढ्या मोठ्या एसीला एवढा छोटा रिमोट कंट्रोल करतोय. एवढ्या मोठ्या बॉडीला तुमचं माइंड कंट्रोल करताय. सो कम ऑन यार, वाय टू गिव्ह युअर रिमोट कंट्रोल टू अदर्स टू कंट्रोल युअर सेल्फ? वाय डोंट यू पुट दिस युअर रिमोट कंट्रोल विथ यू? तेच इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय. मास्टर युअर माइंड टू मास्टर युअर लाईफ. आणि इफ यू वॉन्ट टू मास्टर युअर लाईफ, इफ यू वॉन्ट टू मास्टर युअर माइंड, you have to master to produce the productive thoughts. लक्षात येतंय का? किती जणांचं लक्षात आलं आता मी जे काय बोललो ते? कमॉन, चॅट बॉक्समध्ये येस टाईप करा. येस, नो, काही करू शकता. मी परत रिपीट करेल थोडंसं सोप्या भाषेत. समजताय? ओके, फाईन, व्हेरी गुड. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, तुम्हाला तुमच्या थॉट्सवरती जर तुमच्या माइंडवरती मास्टरी मिळवायची असेल, यू हॅव टू गेट अ मास्टरी ऑन युअर थॉट्स. त्याच्यासाठी रबर बँड टेक्निक्स आहेत. अनवॉन्टेड थॉट आले की रबर बँड वगैरे, मी हे सगळं शिकवलेलं आहे. जुने झूमचे व्हिडिओ जे आहेत ते गो थ्रू करा.
आयुष राजगुरू. ओके फाईन, थँक्यू व्हेरी मच. मास्टर युअर माइंड. आपण आतापर्यंत ना सगळ्या बॉडीचं ऑपरेशन ऐकलं. हाताचं ऑपरेशन झालं, पायाचं झालं, डोळ्याचं झालं, नाकाचं झालं, बरंच काही काही झालं, बऱ्याच पार्टचे ऑपरेशन झाले. पण आतापर्यंत आपण हे ऐकलं नाही की मनाचं ऑपरेशन झालं. मनाचं ऑपरेशन आपल्याला स्वतःला करावं लागेल, कुणीही येणार नाही. यू हॅव टू डू द ऑपरेशन ऑफ युअर माइंड, यू युअर सेल्फ. नो ॲनेस्थेशिया नीड्स, नो स्टिचेस नीड्स, नथिंग एल्स नीड्स. यू नीड ओनली वॉट? यू नीड अ प्रॉपर थॉट, प्रोडक्टिव्ह थॉट. आणि त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी जाणीवपूर्वक विचार करावे लागतील की मला हे इट इज वर्किंग, हे मला पाहिजे, दिस आय वॉन्ट, दिस आय डोंट वॉन्ट. आणि हे तुम्हाला मोर क्लॅरिटी पाहिजे असेल, स्टार्ट रायटिंग इट, स्टार्ट रायटिंग. लिहित चला, लिहित चला. जेवढे लिहाल ना, मला जर कोणी विचारलं ना सर एवढे पॉवरफुल कंटेंट क्रिएट होतात, एवढे छान वर्कशॉप सेमिनार्स होतात, एवढे छान मिटिंग्स होतात, माझे सगळे म्हणजे जेवढे माझे टीम मेंबर्स आहे सगळ्यांचे टार्गेट पूर्ण होतात, हे सगळं मी लिहितो आणि ऑन द नेक्स्ट डे मी त्यांना मीटिंगमध्ये सांगतो. द पॉवर ऑफ रायटिंग, दिस इज द पॉवर ऑफ रायटिंग. हे सगळं माझ्याकडे. आज सकाळी आलेल्या मीटिंग झाली, मी माझ्या टीमला 6 पॉईंट्सवरती बोललो. हे 6 पॉईंट्स कुठले आहेत? हे इथे आहेत, 6 पॉईंट्स. सो दिस इज इम्पॉर्टंट. तुम्हाला जे थॉट्स क्रिएट करायचे आहेत, जी अमाऊंट तुम्हाला लाईफमध्ये पाहिजे, द अमाऊंट विच यू वॉन्ट टू अर्न, ते तुम्हाला सारखं दिसलं पाहिजे. द थिंग यू वॉन्ट टू अचीव. आता विद्यार्थी असतील तर मार्क्स यू वॉन्ट टू अचीव, यू वॉन्ट टू गेट इन द एक्झाम, ते तुम्हाला सारखं दिसलं पाहिजे. तेव्हा तुम्ही ते अट्रॅक्ट करू शकणार आहात. दिस इज द अल्गोरिदम ऑफ द लाईफ. नेक्स्ट. So dear friends, the next point is your future is created by what you think, what you decide and what you do today. तुमचं भविष्य म्हणजे काय? आज जो तुम्ही विचार करताय, जे निर्णय आज तुम्ही घेताय आणि जे तुम्ही करताय, दॅट इज युअर फ्युचर. विचार चुकीचा केला, निर्णय चुकीचा घेतला, ॲक्शन चुकीचा घेताय, सगळी लाईफ चुकीचीच होणार आहे. एव्हरीथिंग इज गोइंग टू हॅपन रॉंगली. सगळं चुकीचं होणार आहे. मग काय करावं लागेल? पॉझिटिव्ह थॉट्स क्रिएट करावं लागेल, पॉझिटिव्ह डिसिजन घ्यावे लागतील, पॉझिटिव्ह ॲक्शन्स. बघा स्लाईडवरती बघा काय सांगितलंय. फ्युचर इज क्रिएटेड बाय व्हॉट यू थिंक. जी आपण विचार करतोय ना, दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही बोललात मी वीक आहे, वीक आहे, वीक आहे, वीक आहे, वीक आहे, वीक, आय एम वीक, आय एम वीक, आय एम वीक. काय होणार आहे? तथास्तु. यू आर गोइंग टू बिकम वीक. यू आर गोइंग टू बिकम वीक. ते बोला नो, आय एम पॉवरफुल, 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 आय कॅन डू एनिथिंग इन माय लाईफ, आय कॅन अचीव माय टार्गेट, आय कॅन अचीव माय टार्गेट. यू आर गोइंग टू अचीव ॲट एनी कॉस्ट. कारण ते तो थॉट तुम्ही तुमच्या ब्रेनला कमांड दिली आणि ब्रेन तुमच्या बॉडीकडून ते करून घेणार आहे. युअर ब्रेन इज द हायकोर्ट ऑफ युअर बॉडी. कमॉन. तिथून सगळे डिसिजन्स होत आहेत. ब्रेनलाच मग का नाही आपण पॉझिटिव्ह थॉट्स प्रोड्यूस करायचे? डेटा का नाही पॉझिटिव्ह द्यायचा? आपण चुकीच्या पद्धतीने देतो. हे बघा जाणीवपूर्वक कोणीच करत नाही. हे अननोईंगली घडत असेल काहींच्या बाबतीत, काहींचा तो स्वभावच झाला असेल. स्वभावाबद्दल मी नेक्स्ट याच्यामध्ये पॉईंटमध्ये बोलणार आहे. सो युअर फ्युचर इज क्रिएटेड बाय व्हॉट यू डू, व्हॉट यू थिंक, व्हॉट यू डिसाईड. आजपासून 3 गोष्टी करायच्या. नंबर 1 थिंक, नंबर 2 डिसिजन, नंबर 3 इज व्हॉट ॲक्शन. तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून घ्या. थिंक म्हणजे थॉट, डिसाईड म्हणजे डिसिजन, डू म्हणजे ॲक्शन. गेटिंग? परत रिपीट करतो. 3 शब्द महत्वाचे. थिंक म्हणजे थॉट, डिसाईड म्हणजे डिसिजन अँड डू म्हणजे ॲक्शन. 3च गोष्टी महत्वाच्या आहेत. इफ यू फोकस ऑन दिस 3 थिंग्स, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. एव्हरीथिंग इज गोइंग टू व्हेरी स्मूथली. सगळं स्मूथली चालणार आहे आयुष्यामध्ये. काय सांगू का तुम्हाला, आपण आपली लाईफ आपणच कॉम्प्लिकेटेड करून ठेवली. लाईफ फार सुंदर आहे, काय फार सुटसुटीत असतं सगळं, पण एकदम कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेलं असतं. एकदम कॉम्प्लिकेट. माझ्या एवढे तर हॅपी लाईफ. माझ्या आता स्टाफशी मी गप्पा मारत होतो दुपारी. ओके, खूप बऱ्याच दिवसानंतर, कितीतरी महिन्यानंतर आज थोडासा वेळ मिळाला होता. एकदम मस्त गप्पा चालू होत्या. मी माझ्या लाईफबद्दल बरंच सांगत होतो. एन्जॉय चाललं होतं. ते मला विचारतात की सर तुम्ही तुमच्या एवढ्या पॅक शेड्यूलमध्ये पण तुम्ही वेळ कसा काढता? टाइम मॅनेजमेंट, स्किल मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, 3 थिंग्स. मॅसेज आलाय लक्ष्मण पुरी सरांच्या. माझ्या
मोबाईलला चार्जिंग नाही आहे, सो आय स्किप करू शकतो का? ठीक आहे. चार्ज करू शकता तुम्ही, पॉसिबल असेल तर, किंवा उद्या तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. राईट. असे मेसेजेस मला खरंच नाही आवडत. मोबाईलला चार्जिंग नाही आहे, कम ऑन यार. मी तुम्हाला चार्ज करतोय. तुमचं काम आहे मोबाईलला चार्ज करणं. ते मला सांगितलं असतं, मी चार्जर आणून दिलं असतं, मी पाठवलं असतं तुम्हाला. ओके, नो प्रॉब्लेम. सिम्पल गोष्ट आहे. जिथे चार्जरचा पॉईंट आहे तिथे जाऊन बसा. मोबाईल लांब ठेवा. हेडफोन लावा. ओके. मोबाईल परत चार्ज होईल. पण मी तुमच्यासोबत, ओके तुम्ही बसमध्ये आहात, नो प्रॉब्लेम एट ऑल. तुम्हाला उद्या मिळेल. आय एम सॉरी लक्ष्मण सर, तुम्हाला उद्या व्हिडिओज मिळतील. चलो नेक्स्ट. फ्युचर लक्ष्मण सर, तुम्हाला सेशनपेक्षा आता ट्रॅव्हलिंगमध्ये बॅटरी असणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला इमर्जन्सीज कॉल असू शकतात. तुम्ही एक्झिट करू शकता. लक्ष्मणपुरी सर, तुम्हाला उद्या लिंक येईल, डोंट वरी. लक्ष्मण सर, प्रवासात असाल तर मोबाईल जवळ असणं गरजेचं आहे. चलो नेक्स्ट. अ पॉझिटिव्ह माइंड क्रिएट्स पॉझिटिव्ह पॉसिबिलिटीज. पॉझिटिव्ह माइंड क्रिएट्स पॉझिटिव्ह पॉसिबिलिटीज. पॉसिबिलिटीज म्हणजे काय? शक्यता. पॉसिबिलिटीज म्हणजे अपॉर्च्युनिटीज. आपल्या लाईफमध्ये अपॉर्च्युनिटीज कधी मिळणार आहेत? ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवता. पॉझिटिव्ह माइंडसेट असेल ना, तर प्रत्येक अडचणीमध्ये तुम्ही सोल्युशन शोधाल, आणि निगेटिव्ह माइंडसेट असेल तर प्रत्येक सोल्युशनमध्ये तुम्ही अडचण शोधाल. किती अवघड ना, 1 ते 1.5 तास असं त्या झूम समोर बसणं. तुम्हाला अवघड वाटेल. तुम्हाला नाही नाही माझी लाईफ चेंज होती, मी कसंही बसून शिकू शकतो. कम ऑन. किती थकलो असेल तरी बसू शकतो. दॅट इज व्हॉट यू आर क्रिएटिंग द पॉसिबिलिटीज, यू आर क्रिएटिंग द अपॉर्च्युनिटीज. सो दिस इज इम्पॉर्टंट. अ पॉझिटिव्ह माइंड क्रिएट्स द पॉझिटिव्ह पॉसिबिलिटीज. पॉझिटिव्ह माइंड क्रिएट्स द पॉझिटिव्ह पॉसिबिलिटीज. तुम्हाला पॉझिटिव्ह पॉसिबिलिटीज पाहिजे असतील, अपॉर्च्युनिटीज पाहिजे असतील, तर तुम्हाला फोकस करावं लागेल माइंडसेटवरती. माइंडसेट इज इम्पॉर्टंट. माइंडसेटचा अर्थ काय? हाऊ यू थिंक. सिम्पल भाषेत सांगतो, तुम्ही जसा विचार करता ना, ते तुमचं माइंडसेट आहे. इफ यू आर थिंकिंग तुम्ही रिच आहात, तर तुम्ही रिच आहात. इफ यू आर थिंकिंग तुम्ही वीक आहात, तर तुम्ही वीक आहात. इफ यू आर थिंकिंग तुम्ही पॉवरफुल आहात, तर तुम्ही पॉवरफुल आहात. इफ यू आर थिंकिंग की खूप अपॉर्च्युनिटीज आहेत मार्केटमध्ये, तर तुम्हाला फक्त अपॉर्च्युनिटीज दिसतील. तुम्ही म्हणा रिसेशन चालू आहे, रिसेशन दिसेल. तुम्हाला काही लाईफ ना, हे बोगस लाईफ असते. का मग बोगस लाईफ होणार. तुम्ही म्हणा लाईफ फार सुंदर आहे, तर सुंदर लाईफ होणार आहे. तुम्ही म्हणला नाही नाही फसवणारेच लोक आयुष्यात असतात, सगळे फसवणारच येतील. तुम्ही नाही नाही चांगले लोक आहेत. माझ्या तोंडून फक्त एकच असतं, माझ्या आयुष्यात खूप चांगली लोक येतात. जेव्हा येत नव्हते तेव्हा पण मी असंच म्हणायचो, आणि निसर्गाने ते ऐकलं. आता खूप चांगली लोक माझ्या आयुष्यात आहेत. माझा स्टाफ, ओके. मी तर माझ्या स्टाफला सांगतो, किंवा माझे स्टाफही मला म्हणतात की सर असे बॉस, असे सिनियर, असलं इथलं ॲटमॉस्फिअर कुठेच नाही भेटणार सर. एवढं हसत खेळत एन्जॉय करत सगळ्या गोष्टी चालू असतात. वाय? बिकॉज आय नो हाऊ टू प्रोड्यूस द रिझल्ट फ्रॉम देम. त्यांच्याकडून रिझल्ट कसं काढून घ्यायचं, दॅट आय नो. आणि त्यांना त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज माहिती आहेत. दॅट इज वाय आय एम टेलिंग यू यू हॅव टू फोकस ऑन युअर माइंडसेट. तुम्हाला तुमच्या माइंडसेटवरती फोकस करणं गरजेचं आहे. नेक्स्ट. द क्वालिटी ऑफ युअर थॉट्स डिटरमाइन युअर क्वालिटी ऑफ युअर लाईफ. जेवढे तुम्ही पॉवरफुल थॉट क्रिएट करणार आहात, तुमची लाईफ पॉवरफुल होणार आहे. जेवढे तुम्ही क्वालिटीवाले थॉट्स क्रिएट करणार आहात, तुमची लाईफ क्वालिटीवाली होणार आहे. जेवढे तुम्ही अनवॉन्टेड थॉट्स क्रिएट करणार आहे, लाईफमध्ये सगळं अनवॉन्टेडच क्रिएट होणार आहे. समजताय? त्यामुळे आजपासून जाणीवपूर्वक, मी बोललो ना, विचारावरती विचार करा, की कोणत्या विचारावरती जाणीवपूर्वक विचार करून विचार करायला पाहिजे. आता मी काय बोललो याच्यावरती तुम्ही नंतर विचार करा, परत तुम्ही रिपीट बघू शकता. सो क्वालिटी थॉट इज इम्पॉर्टंट डिअर फ्रेंड्स. क्वालिटी थॉट. कसलेही थॉट क्रिएट नाही करायचे. मी तुम्हाला बोललो ना, गहू आणि ज्वारी पेरावं लागतं, गवत ऑटोमॅटिकली उगवून येतं. नकारात्मक विचार ऑटोमॅटिकली येणार आहेत, पण त्याला तुम्हाला परत कॅन्सल 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 म्हणून पॉझिटिव्ह पेरावं लागणार आहे. ते तुम्हाला पर्पजफुली करावं लागतं. फक्त काउन्सिलिंग ऐकून लाईफ चेंज नाही होणार आहे, फक्त थेरपी करून लाईफ चेंज होणार नाही आहे. तुम्हाला स्वतःसाठी थोडासा वेळ काढावं लागेल. स्वतःसाठी काहीतरी करावं लागेल. दॅट इज व्हॉट द क्वालिटी थॉट ऑफ युअर द क्वालिटी ऑफ युअर थॉट्स डिटरमाइन्स युअर लाईफ, क्वालिटी लाईफ. त्यामुळे फोकस करा, की क्वालिटी थॉट्स तुम्ही क्रिएट करण्याकडे तुमचा जास्त फोकस असणं गरजेचं. कुठे काय चाललंय, डोंट फोकस. ते बघा ना, एक टांगा असतो, टांग्याला पुढे घोडा असतो, त्या घोड्याला अशी एक झापडच म्हणतात त्याला, ते लावलेलं असतं पुढे. का? त्या घोड्याचा फोकस क्लिअर पाहिजे. अरे मित्रांनो, विचार करा, तो एक ॲनिमल आहे, जनावर आहे, ठीक आहे. नाही, त्या जनावराला पण झापड लावली की तो फक्त पुढे बघतो. आपण तर ह्युमन बिंग आहोत, तेवढे बुद्धी आपल्याकडे.
आपण काही वेळासाठी, काही काळासाठी आपलं टार्गेट पूर्ण फोकसने आपण अचीव्ह करेपर्यंत वाय डोंट यू पुट दॅट झापड विथ यू? कम ऑन, किती सिंपल आहे. एखादं टार्गेट आहे ना, त्या टार्गेटसाठी दिवस रात्र म्हणजे तेच तेच पाहिजे, बाकी दुसरं काही दिसलं नाही पाहिजे. मी माझ्या बाबतीत तेच करतो. एकदा वन्स वी डिसाईड, तर मागे नाही बघायचं. बेस्ट ऑफ द बेस्टच प्रोड्यूस करायचं. बेस्ट ऑफ द बेस्टच टार्गेट. बेस्ट ऑफ द बेस्ट. लेट मी टेल यू, आता मी तुम्हाला डिजिट नाही सांगणार. मी माझ्या लाईफमध्ये आतापर्यंतचं सगळ्यात जे मंथली जो बिझनेस असतो ना, रेव्हेन्यू असतो ना, तो सगळा मी ब्रेक केला या मंथमध्ये. अंगद सर, यू आर विथ मी ऑन दॅट डे, ऑन द सेलिब्रेशन, राईट? सगळं रेकॉर्ड मी ब्रेक केलाय. मी अंगद सरांना दाखवत होतो, बघा सर, आता हे अर्ध्या तासाने असं होणार आहे, सर 1 तासाने असं होणार आहे, पुढे असं होणार आहे, राईट अंगद सर? आणि ते तसंच घडलं, राईट? सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, क्वालिटी थॉट्स डिटरमाइन युअर क्वालिटी लाईफ. इथून सुरुवात आहे, इथून सुरुवात आहे. नेक्स्ट, डिअर फ्रेंड्स, एव्हरी डिसिजन यू मेक इज अ वोट फॉर युअर फ्युचर दॅट यू वॉन्ट. वोट म्हणजे काय? वोटिंग. एव्हरी डिसिजन, प्रत्येक निर्णय जे आहेत ना, तुम्ही जो आत्ता निर्णय घेता ना, आता काही जण निर्णय घेत आहेत की ठीक आहे बाबा, आता कंबर दुखायला लागली आहे, अशी पण रेकॉर्डिंग उद्या भेटणार आहे, थकलोय मी, चला लिव्हचं बटन दाबूया, लिव्ह LEAVE, टांटाडांग, लिव्ह. काही जण म्हणतील नाही नाही नाही, मला लाईव्ह अटेंड करायचं, लाईव्हची मजा वेगळी असते. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, तुम्ही जे निर्णय घेता ना, ते एक वोटिंग आहे तुमच्या ब्राईट फ्युचरसाठी. तुम्ही वोट करताय ब्राईट फ्युचरसाठी. जसं आपण पॉलिटिक्स लोकांना वोट करतो ना, तसं आपण स्वतःला वोट करतो, स्वतःच्या फ्युचरसाठी वोट करतोय. आज मी हे जे सेशन घेतो, एवढं आतून ओरडून सेशन काय घेतोय? आय एम वोटिंग माय सेल्फ फॉर माय ब्राईट फ्युचर. इंडियाज नंबर 1 हिप्नोथेरपिस्ट बनायचं आहे ना, सो आय एम वोटिंग माय सेल्फ ऑन एव्हरी मोमेंट. प्रत्येक क्षणाक्षणाला मी वोट करतोय. समजताय? सो दिस इज ऑल अबाउट वॉट, की आपण एव्हरी डिसिजन यू हॅव टू, वॉट एव्हर यू आर मेकिंग, दॅट इज द वोट टू युअर फ्युचर, ब्राईट फ्युचर. नेक्स्ट, फोकस. पॉवरफुल कोटेशन आहे. फोकस इज द ब्रिज बिटवीन ड्रीम अँड अचिव्हमेंट. ड्रीम इज हिअर, अचिव्हमेंट इज हिअर. म्हणजे काय ब्रिज? काय मधलं? फोकस. फोकस. तुमची ड्रीम इथे आहेत, अचिव्हमेंट इथे आहेत, मध्ये ब्रिज आहे. आणि तो ब्रिज ढासळण्यास, म्हणजे बऱ्याच जणांची स्वप्न असतात ना, लहानपणी खूप मोठं स्वप्न बघितलेलं असतं की मी असं होणार, तसं होणार, हे होणार, ते होणार. का नाही झालं? मध्ये ब्रिजच नाही ना, फोकसच नाही. तुम्हाला एका जागेवरून, सपोज नदी आहे, नदीच्या पलीकडे जायचं असेल, एक तर तुमच्यात पॉवर पाहिजे, यू कॅन स्विम. नदीच्या त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहून तुम्ही जाऊ शकत असाल, तेवढी ताकद असेल, यू कॅन गो. बट इझी वे काय? गो थ्रू द ब्रिज. आणि हे ब्रिज काय? सक्सेस आणि फेल्युअर, सक्सेस आणि अचिव्हमेंट, हे जे आहे ड्रीम. ड्रीम म्हणजे काय? व्हॉट वी ड्रीम्ड इन द डीप स्लीप. आणि अचिव्हमेंट काय? द आउटपुट इन द प्रेझेंट. हातात काय? दॅट इज अचिव्हमेंट. तुमच्या डिग्रीज हे तुमचे अचिव्हमेंट आहेत, तुमचे स्किल हे तुमचे अचिव्हमेंट आहेत, तुमचं नॉलेज हे तुमचे अचिव्हमेंट आहे, तुमचे जे काही तुम्ही अर्न केले दॅट इज युअर अचिव्हमेंट आहे, तुमचं आयडेंटिफिकेशन तुमचं अचिव्हमेंट आहे, तुमचं तुमचे जे नेटवर्क आहे दॅट इज युअर अचिव्हमेंट आहे. आज इथे बसल्या बसल्या फोनवरती माझे काम होतं, दॅट इज माय अचिव्हमेंट. एवढी लोक पेरून ठेवलेत. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, सो तुमचे जे ड्रीम आहे ना डिअर फ्रेंड्स, त्या ड्रीम्स आणि अचिव्हमेंट मधला जो दुवा आहे ना, दॅट इज द ब्रिज. ते तुमचं फोकस आहे. फोकस हल्ला, ब्रिज हल्ला, आणि तुम्ही, त्यामुळे ब्रिज काय आहे? फोकस. कोणाचं तरी माईक चालू आहे, प्लीज. ओके, फोकस. परत मी तेच रिपीट करतोय, फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट, डोंट फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. फोकस पाहिजे, फोकस मस्ट बी क्लिअर. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं ना, कॉन्सन्ट्रेशन इज द की ऑफ सक्सेस. मी तर म्हणतो ओनली वन की इज ऑफ सक्सेस. देर इज नथिंग अनदर की इन द वर्ल्ड. एकच आहे, कॉन्सन्ट्रेशन, फोकस. फोकस, फोकस मस्ट बी क्लिअर. माझ्या लाईफमधले फोकस म्हणजे खूप क्लिअर आहेत, भयंकर क्लिअर आहेत. एक एक मिनिटाचे सगळं क्लिअर आहे माझ्याकडे. आय हॅव द क्लॅरिटी, द ब्ल्यू प्रिंट ऑफ माय लाईफ. अगदी डायरीमध्ये सुटसुटीत लिहिलंय. अंगद सर इज माय फ्रेंड, त्यांना मी दाखवलं, एकदम सुटसुटीत लिहिलंय मी असं. सर बघा, हे मार्चमध्ये हे होणार, सर एप्रिलमध्ये हे होणार, सर जूनमध्ये हे होणार, डिसेंबरमध्ये हे होणार. हे सगळं माझ्याकडे 2026, 27, 28, 29, 30 सगळं हे असं 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 एव्हरीथिंग आय हॅव. हे बोललो ना की तुमची स्वप्न तुम्हाला थकू देत नाहीत. आणि स्वप्न सोडा, स्वप्नच नाहीत, ड्रीम्स नाहीत, टार्गेट्स नाहीत, 24 तास आळस.
कम ऑन यार, काहीतरी असं समथिंग मस्ट बी युनिक. माणूस म्हणून जन्माला आलोय, निसर्गाने, परमेश्वराने निसर्गाने आपला जन्म दिलाय, माणूस म्हणून काहीतरी बुद्धी का दिली आहे? वापरण्यासाठी दिली आहे. मग त्या बुद्धीच्या जोरावर आपण वेगळं असं नवीन मोठं काय अचीव करू शकत नाही का? करू शकतो. प्रॉब्लेम काय? फोकस असं हे झालंय आपलं. फोकस ॲक्युमुलेट एकत्र आणा, ते सगळं फोकस नको असलेल्या गोष्टींवर सोडून द्या. एकच टार्गेट, आय वॉन्ट टू बी इंडियाज नंबर वन हिप्नोथेरपिस्ट. काही झालं तरी फोकस. फोकस त्यानुसारच मी सिलेबस तयार केलाय, पीपीटीज तयार आहेत, सगळे एव्हरीथिंग इज रेडी. आता टीम येत आहेत, खूप डॉक्टर्स माझ्यासोबत येत आहेत, मेडिकल फील्डमधले लोक येतात, माझे NGO सोबत लोक जॉईन होत आहेत, सिव्हिलमधले लोक आहेत, लॉजमधले लोक आहेत. एव्हरीबडी इज देअर विथ मी टू वर्क विथ मी. काय? फोकस वॉज क्लिअर. आणि त्या लोकांना विजय सरांचा फोकस क्लिअर दिसतोय म्हणून ती लोक जॉईन होत आहेत. तर आपल्या लाईफमध्ये आपला अल्गोरिदम चांगला हवा असेल ना, तर आपला फोकस क्लिअर पाहिजे. नाही तर लीडरच प्रॉब्लेम, काय लीडरच पक्ष सोडून चाललाय, तर बाकीचे कार्यकर्ते कसे राहतील पक्षात? सिंपल आहे ना. लीडर हल्ला नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज किती मोठं संकट आले, हल्ले नाहीत. संभाजी महाराज किती मोठं संकट आले, हल्ले नाही. एक गोष्ट शिकू येत नाही रे आपण, त्यांच्या एवढे ते प्रॉब्लेम्स आता नाहीत ना आपल्या आयुष्यात. प्रॉब्लेम्स येतात, आणि जेवढे मोठे प्रॉब्लेम्स येतात ना, लक्षात घ्या, ते तुम्हाला खाली खेचण्यासाठी नाही येत, तुमची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. आणि ते फक्त पास व्हायचे, आपल्या टॉपला नाही यायचं त्या परीक्षेत आपल्याला. आणि नाही, नकोय आपल्याला, वी डोंट वॉन्ट टॉपर. फक्त पास व्हा, फक्त पास व्हा. सिंपल आहे. प्रत्येक मोमेंटला प्रॉब्लेम येणार. जिवंत आहे ह्या जगात, बॉडीला प्रॉब्लेम येतो, डेड बॉडीला येत नाही. आता तुम्ही विचार करा, तुम्ही म्हणत असाल मला प्रॉब्लेमच नकोय, मग प्रॉब्लेम आहे नाही, चेंज करावं लागेल की नाही? पण नको आपल्याला ते चेंज, खूप डेंजर चेंज येतो. प्रॉब्लेम आहे ना, तर प्रॉब्लेम आहेत, आपण जिवंत आहोत, येणार आहे प्रॉब्लेम. एनिथिंग कॅन हॅपन. मी माझ्या स्टाफला सांगतो प्रत्येक मीटिंगमध्ये, एनिथिंग कॅन हॅपन. सर एवढं एवढं टार्गेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन. सर एवढं एवढं असं आहे, एनिथिंग कॅन हॅपन. आपल्याला असं असं करायचं आहे, मस्त खूप काही काय काय माझं फार इथपर्यंत येतं, पण मी बोलत नाहीये. मी तुम्हाला नंतर बोलेल. खूप काही काही माझे प्लॅन्स आहेत, खूप माझ्या टीम मेंबर्सला सगळं माहिती आहे. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, हे खूप मोठ्या लेवलला सगळं होणार आहे. काय? ब्रिज, फोकस. त्या फोकसनेच काम चालू आहे. तर फोकस इज क्लिअर, फोकस इज क्लिअर. मला 9 ते 11 सेशन घ्यायचं ना, 11 वाजून 5 मिनिटांनी परत मला लॉग इन करायचं आहे, राईट. हे ऑलरेडी मी तुम्हाला ग्रुपमध्ये टाकलंय. का टाकलंय? माय फोकस इज क्लिअर. आणि समोरच्यांची पण तशी मानसिकता मला तयार करायची. आय एम व्हेरी क्लिअर अबाउट माय टाइम मॅनेजमेंट. खूप क्लिअर असतो मी, खूप क्लिअर असतो. त्यामुळे यू ऑल्सो हॅव टू बी फोकस्ड. अँड दॅट फोकस इज व्हॉट, दिस इज द ब्रिज बिटवीन ड्रीम अँड अचिव्हमेंट. नाहीतर ड्रीम इकडे, अचिव्हमेंट इकडे, तुम्ही ड्रीमच्या साईडला राहाल, अचिव्हमेंट काहीच येणार नाही, कारण आपला ब्रिज काय, फोकसच क्लिअर नाही. तो फोकस सारखा डगमळतोय. मग त्या डगमळणाऱ्या ब्रिजवरून तुम्ही ट्रॅव्हल नाही करू शकत, प्रवास नाही करू शकत. आर यू गेटिंग मी? या. नेक्स्ट, द नेक्स्ट इज नॉलेज बिकम्स पॉवर ओनली वेन इट इज ट्रान्सलेटेड इन टू द ॲक्शन. थोडक्यात सांगतो, नॉलेज विच इज नॉट यूज दॅट इज अ गार्बेज. तुमच्याकडे ज्ञान आहे पण तुम्ही वापरत नाही, त्याला कचरा म्हणायचं. त्याला ज्ञान नाही म्हणत, कचरा म्हणतात, कचरा. आणि ते तुम्हाला ब्रेन डॅमेज करते. म्हणजे थोडक्यात काय की ब्रेनला थकवतं. एवढं ठेवलंय ना आपण डोक्यामध्ये, रील्स बघून 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 बघून, चॅट जीपीटी करून 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 करून, युट्यूबला व्हिडिओज बघून 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 बघून, ऍक्शन बिग झिरो, बिग झिरो. थोडंच काहीतरी बघा, टेक ऍक्शन. थोडंच काहीतरी बघा, टेक ऍक्शन. असं म्हणतो मी, असं गमतीत म्हणतो, गमतीत नाही, मोटिवेशनमध्ये मी पूर्वी म्हणायचो मोठ्या मोठ्या सेशन्समध्ये, ऑफलाईन सेशन्समध्ये, की प्रत्येक माणूस हे 2 पायाने चालतो की नाही? किती जण 2 पायाने चालतात? चॅटबॉक्समध्ये टाईप करा, बघूयात आहेत का सगळे. मी तर 2 पायाने चालतो. चॅटबॉक्समध्ये 2 टाईप करूयात, बघूयात. सौरभ 2, बंडोपंत कंग सर 2, अंगद सर 2, ऋषाली मॅम, अनुष 2. मित्रांनो, तुम्हाला एक माझं सिक्रेट सांगतो, माझ्या आयुष्याचं सिक्रेट मी तुम्हाला सांगतो. हे आपण 2 पायाने चालतो की नाही? थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना. 2 पायाने चालतो की नाही? आपलं जे पाय असतं ना, पहिला पाय जो असतो ना, पहिली स्टेप, द फर्स्ट स्टेप इज युअर ड्रीम. अँड सेकंड स्टेप, सेकंड पाय पुढचा, दॅट इज ॲक्च्युअलायझेशन. काही जण फक्त एकाच पायाने चालतात, फक्त एकाच पायाने, फक्त मोठे मोठे बाता, एवढे मोठे मोठे बाता करतात. अरे असं घ्या ना, ताजमहल बांधणार, हे बांधणार, ते बांधणार.
कुठे राहतोस? धारावी झोपडपट्टीत. कमॉन यार, धारावी झोपडपट्टीत राहतो हा गुन्हा नाहीये. स्वप्न मोठे असतील, नो प्रॉब्लेम. ऍक्शन पण पाहिजे ना राजा. काहीच ऍक्शन नाहीये. तू 5 वर्षापूर्वी तेच बोलत होता, आज पण तेच बोलतो, येणाऱ्या 5 वर्षापूर्वी नंतर पण तेच बोलणार आहे. आपण 2 पायाने चालतो ना, म्हणते ना की इंसान 2 पैरों से चलता है. जब पहला पैर सामने आता है ना, होता है सपना, और जब दूसरा पैर सामने आता है, वो होता है हकीकत. असं मी सेशनमध्ये पूर्वी बोलायचो की हमारे सपने और हमारे हकीकत दोनों एक साथ सफर करते हैं, इसीलिए तो हमें अस्मिता वाले कहते हैं. तर एक स्वप्न बघितलं ना, सुट्टी द्यायची नाही. बघितलं ना एनजीओ मोठं करायचं तर करणार. बाकी ते फंडिंग बिंडिंग 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 सगळं प्लॅन आहे आपल्याकडे, सगळं प्लॅन आहे. बरं पहा, आता आपण निरामय चालू केलं ना, एव्हरीथिंग इज देअर, एव्हरीथिंग इज देअर. खूप चांगली चांगली लोक आहेत. खरात विशाल खरात सर इथे आहेत. त्यांनी तर मला खूप छान आयडिया दिलीत. आपल्या बारामतीचे क्लायंट आहेत. एक लॉयर आहेत आपल्या याच्यामध्येच. खूप छान आयडियाज मला दिली. सर आपण एनजीओला असं करू शकतो. बघा, आपण आपल्या एनजीओ साठी शब्द काय, आपण आपल्या एनजीओ साठी शब्द बघा. कारण त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये मी असतो, त्यामुळे त्यांना माहिती हे सरांचं आहे ना, तर आपलं आहे. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, काही जण फक्त एका पायाने चालतात डिअर फ्रेंड्स, नको आहे. फक्त स्वप्न एकाच पायाने चालू नका, 2 पायाने चाला. म्हणजे काय, स्वप्न हकीकत, स्वप्न हकीकत, स्वप्न हकीकत. ड्रीम ऍक्च्युलायझेशन, ड्रीम ऍक्च्युलाइज, सवय लावा. ड्रीम ऍक्च्युलायझेशन, ड्रीम ऍक्च्युलायझेशन, ड्रीम ऍक्शन, ड्रीम ऍक्शन, ड्रीम ऍक्शन. फक्त ड्रीम 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 नाही करायचं. ड्रीम ऍक्शन, ड्रीम ऍक्शन, ड्रीम ऍक्शन असं पाहिजे. इट हॅज टू बी लाईक दिस. समजतंय? येस. नेक्स्ट. So dear friends, your life changes the moment you change your thinking. आपलं आयुष्य तेव्हाच बदलतं, आपलं जीवन तेव्हाच बदलतं ज्यावेळेस आपले विचार बदलतात. आजच्या सेशनमध्ये तुमचं ॲटलिस्ट विचार करण्याची पद्धत जरी बदलली ना, तुमची लाईफ आजपासूनच चेंज होणार आहे डिअर फ्रेंड्स. आजपासूनच चेंज होणार आहे. द मोमेंट यू चेंज युअर थॉट्स, थिंकिंग पॅटर्न, युअर लाईफ इज गोइंग टू चेंज. द मोमेंट यू चेंज थिंकिंग पॅटर्न. जेव्हा आपण निर्णय घेतो की आता मला बदलायचं आहे, बघा हे वाक्य खूप पॉवरफुल आहे. आता मला बदलायचं आहे आणि मी बदलणार. ते लिहून घ्या. आता मला बदलायचं आहे आणि हो मी बदलणार. असं म्हणू नका, आता मला बिघडायचं आहे आणि मी सगळ्यांना बिघडवणार. कम ऑन यार. आता मला बदलायचं आहे आणि मी बदलणार. हो मी बदलणार. हो मी इंडियाज नंबर 1 थेरपिस्ट होणार. हो माझे झूम सेशन खूप गाजणार आहेत. हो मी सगळे नॅशनल इंटरनॅशनल टी व्हीवरती माझे इंटरव्ह्यूज होणार आहेत. आणि मी प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहे. कारण हे मानसिक स्वास्थ्य सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. ह्या लोकांसाठी मला करायचं आहे. व्यसनी लोकांसाठी काहीतरी करायचं आहे एनजीओच्या मार्फत. खूप काही ड्रीम्स आहेत. आणि ड्रीम विथ द ॲक्शन आहे, फक्त ड्रीम नाही आहे. सो युअर लाईफ चेंजेस द मोमेंट यू चेंज युअर थिंकिंग. नेक्स्ट. So dear friends, the next is the mind is the starting point of every success and every failure. प्रत्येक यश आणि अपयशाची सुरुवात, मी मगाशी बोललो तेच आहे ते वेगळ्या शब्दांमध्ये. प्रत्येक यश आणि अपयशाची सुरुवात ही तुमच्या मनापासून आहे, तुमच्या थॉटपासून आहे. सो क्रिएट अ पॉझिटिव्ह थॉट, क्रिएट अ प्रोडक्टिव्ह थॉट, क्रिएट अ सक्सेसफुल थॉट्स, क्रिएट अ हेल्दी थॉट्स. वाय वी कांट. तो आपला ब्रेन पॅटर्न एवढा, आपली धारणा तशी तयार झाली ना, ते चेंजेस होत नाही आहे. आणि चेंज एका दिवसात होत नाही. इंग्लिशमध्ये म्हणतात ना, रोम इज नॉट बिल्ट इन अ डे, ओव्हरनाईट. एवढं मोठं रोम एका रात्री नाही बांधलं ते. इट टेक अ टाईम, इट टूक अ टाईम. कुणाचे व्यक्तिमत्व असं सहजासहजी होत नाही. आज शाहरुख दिसतो आपल्याला, सहजासहजी एवढ्या लोक म्हणजे इझिली नाही तयार होत कुणी. आज हे सक्सेसफुल लोक आपल्याला दिसतात. इव्हन वी जस्ट सी देअर प्रेझेंट, आपण त्यांचा पास्टच बघत नाही. द माइंड इज स्टार्टिंग पॉइंट ऑफ युअर एव्हरीथिंग. त्यात फेल्युअर आलं, सक्सेस आलं, प्रॉब्लेम्स आले, सोल्युशन्स आले, पैसा आला, लोन आलं, कर्ज आलं, आरोग्य आलं, त्रास आला, सगळ्या गोष्टी. ते सगळं कुठून आहे सुरुवात? स्टार्टिंग पॉइंट विथ युअर माइंड. एव्हरीथिंग स्टार्ट विथ युअर माइंड. एव्हरीथिंग स्टार्ट विथ द माइंड. चलो नेक्स्ट. Dear friends, the next is success is not an accident. सक्सेस इज नॉट अन ॲक्सिडेंट. म्हणजे अचानक येणारी गोष्ट नाहीये सक्सेस. इट इज द रिझल्ट ऑफ डिसिप्लिन्ड थॉट्स, फोकस्ड डिसिजन्स अँड कन्सिस्टंट ॲक्शन्स.
दिस इज द सिक्रेट ऑफ माय लाईफ. मी हे करतो, हे सगळं करतो. मी जे दिलंय हे मी माझंच दिलंय. सक्सेस इज नॉट अन ॲक्सिडेंट. आज तुम्ही मला भेटलात म्हणजे हे आजचं नाहीये, 8 मार्च 2009 पासून आहे. हे ॲक्सिडेंट नाही, अचानक घडलेल्या गोष्टी नाहीयेत. इट टूक अ लाँग टाईम. इट इज द रिझल्ट ऑफ डिसिप्लिन थॉट्स. डिसिप्लिन थॉट्स आहे. हे करायचंय तर करायचंच आहे. काही झालं तरी. मग आजारी असू, पोटात दुखतंय, डोकं दुखतंय, हे झालं, ते झालं. नो, 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 नो. देर इज नो नो इन माय डिक्शनरी. देर इज नो नो इन माय डिक्शनरी. ओके, देर इज नो नो इन माय डिक्शनरी. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 3 गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 1, डिसिप्लिन थॉट्स. आपल्या थॉटला पण डिसिप्लिन लावायचं. काही जरी म्हणतील ह्या मला डिसिप्लिन, तुम्ही थॉटला डिसिप्लिन लावताय सर. कम ऑन यार. आपल्याला डिसिप्लिन नाहीये कारण आपल्या थॉटला डिसिप्लिन नाहीये. यू हॅव टू मेक युअर थॉट्स डिसिप्लिन फर्स्ट. फोकस डिसिजन्स. जे काय आपण डिसिजन घेतो दॅट हॅज टू बी व्हेरी फोकस्ड. अँड सेकंड, थर्ड काय, कन्सिस्टंट ॲक्शन. एक दिवस व्यायाम करून होणार नाही, एक दिवस वाचन करून होणार नाही. मी काही जण बघतो 1 डे 2 डे करतात, फुल मोटिवेशन, फुल जोश के साथ. काही जण बघतोय मी ना, योगा 2 दिवस, 2 डेज योगा, तिसऱ्या दिवशी गायब. माझी पाठ दुखते, हे दुखते, ते दुखतं. चालू झालं, मला मेसेजेस येतात, सर मला असं झालं, तसं झालं. कम ऑन यार. कोणती जगातली कोणती चांगली गोष्ट ना लवकर भेटत नाही. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, त्यासाठी खूप साधना करावी लागते. ही आज माझ्या बोलण्यावरती जी माझी कमांड आहे ना, ही आत्ता लगेच आलेली नाहीये. स्क्रिप्ट नाहीये माझ्याकडे. सब कुछ अंदर से आ रहा है. ते तेवढं स्टोअर करून ठेवलंय आतमध्ये. तेवढा डेटा, तेवढं वाचन, तेवढा वेळ मी दिलंय. आय स्पेंड माय टाइम विथ माय सेल्फ. ज्यावेळेस माझे मित्र पार्टी करायचे, फिरायचे, एन्जॉय करायचे, मी पुस्तक घेऊन बसायचो. आणि आज त्यांच्याकडे पार्टी करायला पैसा नाही, आपल्याकडे पडू नये, पण तरी नाही करायचं आपल्याला, कारण आपलं फोकस क्लिअर आहे. फोकस क्लिअर आहे. आय वॉन्ट टू बी इंडियाज नंबर 1 हिप्नोथेरपिस्ट. राईट. सो डिसिप्लिन थॉट्स, फोकस्ड डिसिजन्स अँड कन्सिस्टंट ॲक्शन. ह्यातलं एक जरी मिस असेल, यू विल नॉट अचीव युअर गोल. मग अल्गोरिदम सगळं फेल होणार आहे. सगळं फेल. डिसिप्लिन थॉट्सच नाही आहेत, सगळं प्लॅन फेल गेला. बट फोकस डिसिजन्स नाही आहेत, प्लॅन फेल गेला. कन्सिस्टंट ॲक्शन नाही घेता येत तुम्हाला, प्लॅन फेल गेला. So these three things are important, dear friends. Next, don't wait for the future to change. Change the thought to create it. Don't wait for anything. की बाबा कोणीतरी येईल, माझ्या आयुष्यात कोणीतरी येईल आणि माझं भविष्य बदलेल. असं होऊ शकतं तुमच्या आयुष्यात कोणीतरी येईल आणि त्याची वाट लावून जाईल. जेवढी आहे नाही तेवढी. चेंज कोणी करणार नाहीये, तुम्हालाच करावं लागणार आहे. As I rightly told you, given you the example of the remote control, you have to keep your remote control with you. Don't wait for the future to change. Future change होत नाही ऑटोमॅटिकली. त्याला तुम्हाला जाणीवपूर्वक ॲक्शन द्यावी लागते. थॉट क्रिएट करावं लागतं. सगळ्या गोष्टी डेव्हलप कराव्या लागतात. स्किल डेव्हलप करावं लागतं. नॉलेज अपग्रेड करावं लागतं. ॲटिट्यूड त्या प्रकारचं डेव्हलप करावं लागतं. देन इट इज गोइंग टू हॅपन, डिअर फ्रेंड्स. लगेच होणारी गोष्ट नाहीये. डोंट वेट फॉर दॅट. Don't wait for the future to change. Change the thoughts to create your future. Change the thought. Change the thought. येऊन तिथेच येतोय आपण. थॉट. प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे थॉट. नेक्स्ट. वाव. When you reprogram your mind, you redesign your life. Right? When you reprogram your mind, you redesign your life. मग काय करायचं आजपासून? रिप्रोग्रॅम करायचं. रिप्रोग्रॅम. चुकणार. आयुष्य हे पत्त्याच्या त्या घरासारखं असतं. पत्ते माहिती आहेत ना, कार्ड्स. आपण बनवत राहायचं. वारा येईल पडेल, परत बनवायचं. वारा येईल पडेल, परत बनवायचं. वारा येईल पडेल, परत. तो वारा पण विचार करेल की किती वेळा पाडायचा, आता थांबूयात पाडायचं. मग निसर्ग तुमच्या हाकेला होऊ देईल. निसर्ग तुम्हाला साथ देईल. पंचमहाभूते तुम्हाला हेल्प करेल. कुठून तरी काहीतरी होईल आणि तुमचं टार्गेट कम्प्लीट होईल. त्यासाठी काय करावं लागेल? यू हॅव टू रिप्रोग्रॅम युअर माइंड. रिट्रीटमध्ये आपण हेच करणार आहोत. वी आर गोइंग टू रिप्रोग्रॅम युअर माइंड. राईट. यू आर गोइंग टू रिडिझाईन युअर लाईफ. रिडिझाईन करूयात आपण. संपलंय का आपलं आयुष्य सगळं? झालात का तुम्ही 120 वर्ष आयुष्याचे? आयुष्य संपलंय का? नाही, अजून खूप आहे. मी तर माझ्या सगळ्या स्टाफला, जवळच्या लोकांना, अजून काहीच मी जगलो नाही. हे तर ट्रेलर आहे.
अजून मी पिक्चरच दाखवला नाहीये. मला खूप काही करायचं माझ्या आयुष्यामध्ये. कमान एवढं ऑप्टिमिस्टिक राहावं लागतं आपल्याला. एवढं आशावादी राहावं लागतं. माहित नाही आयुष्यात पुढच्या वेळेस पुढच्या क्षणात काय होईल. तरी सुद्धा यू हॅव टू बी व्हेरी ऑप्टिमिस्टिक. हे पण एक लाईफ स्किल आहे. माहित नाही काय होणार आहे तरी सुद्धा ऑप्टिमिस्टिक राहायचं. उद्या आपल्याला काय आपल्या आयुष्यात काय होईल माहित नाही तरी सुद्धा ऑप्टिमिस्टिकचा अर्थ आहे आशावादी. इंग्लिशमध्ये ऑप्टिमिस्टिक म्हणतात. ऑप्टिमिस्टिक पेसिमिस्टिक असे शब्द आहेत. आशावादी निराशावादी. राईट. सो वेन यू रिप्रोग्रॅम युअर माइंड यू रिडिझाईन युअर लाईफ. आणि हे इंडियाज नंबर 1 हिप्नोथेरपिस्टचं वाक्य आहे. सगळं हे माझंच आहे. शेवटी हे मी का टाकलं दॅट इज मोर पॉवरफुल कोटेशन. राईट. सो डिअर फ्रेंड्स, एक्झॅक्ट वाजलेले आहे 10:55. आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटामध्ये आपण थोडंसं फास्टमध्ये बघूयात. द ऑल्गोरिदम ऑफ द लाईफ इज व्हेरी सिम्पल. थॉट्स, डिसिजन्स, फोकस, ॲक्शन, फ्युचर. किती सिम्पल आहे. आपल्याला ते बाकीचं काही सांगू नका सर, फक्त फ्युचरबद्दल सांगा. होणार नाही. काहीही होणार नाही. जिथे आहात तिथेच थांबाल किंवा त्याच्यापेक्षा डेंजर काहीतरी होऊ शकतं. थॉट्स, 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 डिसिजन्स, डिसिजन्स, फोकस, फोकस, ॲक्शन, ॲक्शन, फ्युचर, फ्युचर. किती सिम्पल आहे. सुरुवात कुठून आहे? थॉट्स. गेटिंग? सुरुवात कुठून आहे? थॉट्स. क्लिअर आहे? चॅट बॉक्समध्ये सी टाईप करा. ओके, ग्रेट. तुम्ही सगळे दिसताय मला इथे. ओके, तुमच्या सगळ्यांकडे बघत मी तुमचं माइंड, सगळं तुमच्या माइंडमध्ये काय चालू आहे ते पण मी थोडंसं विचार करून बोलत असतो. राईट. येस. छान. ओके, ग्रेट. व्हेरी नाईस. सो दिस डिअर फ्रेंड्स, आय वुड लाईक टू टेल यू, याचे पण सिरीज होणार आहेत. आर यू हॅपी? ओके. हॅपी असाल तर चॅट बॉक्समध्ये येच टाईप करा. कम ऑन. येच. ओके, ग्रेट. आपल्याकडे 4 मिनिटं आहेत. मला बरोबर 11ला थांबायचं आहे. ओके. येस. सो चला, काही प्रश्न असतील यू कॅन आस्क मी. अँड डिअर फ्रेंड्स, फक्त थॉट या पॉईंटवरती आपण बोललो आहे. नेक्स्ट असणार आहे डिसिजन, फोकस, ॲक्शन, फ्युचर, याच्यावरती बरंच काय बोलणार आहे. सिरीज आहेत ना आपल्याकडे. धुरंधर रिव्हेंज आहे, अजून बाकी आहे ना. धुरंधर 2. येस. चलो, आपल्याकडे 3 मिनिटं आहेत, 2 मिनिटं आहेत. प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. अदरवाईज आपण नेक्स्ट झूम सेशनमध्ये क्वेश्चन आन्सर घेऊया. तोपर्यंत विचार करा. राईट. यू शुड रिस्पेक्ट युअर टाईम. तुम्ही तुमच्या वेळेला महत्त्व देत नसाल तर नो बॉडी इज गोइंग टू रिस्पेक्ट युअर टाईम. ओके. येस. तर आता रवी सर काय करणार आहेत, आपले दोन्ही ग्रुप्स बारामती आणि पुण्याचे जे सेपरेट आहेत, रवी सर ग्रुप अनलॉक करतील आणि तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं दॅट यू कॅन पुट युअर फीडबॅक इन द ग्रुप. आर यू रेडी? चॅट बॉक्समध्ये टाईप करा. कॅपिटल स्मॉल कसाही चालेल, नो प्रॉब्लेम. भावना महत्त्वाच्या आहेत. ओके, फाईन. द लास्ट 2 मिनिट्स. सो डिअर फ्रेंड्स, आज आपण इथे थांबतो आहोत. नेक्स्ट वीकमध्ये परत भेटतो आहोत आणि याच्या पुढचा टॉपिक नेक्स्ट वीकमध्ये कंटिन्यू करूयात आपण. ओके. आणि तुम्ही सगळे हॅपी आहात? मस्त मजा आली आज? हॅलो. येस. ओके, ग्रेट. सर, खूप हां, बोला. म्हणजे अं, चांगल्या पद्धतीने कळालं मला हे. व्हेरी गुड. थँक्यू आदित्य. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आणि एकदम म्हणजे लगेच ऍक्शन घेता असं समजलं. ग्रेट, थँक्यू. हा टॉपिक नवीन आहे सगळ्यांसाठी, आहे की नाही? येस. मला पहिले म्हणजे अल्गोरिदम हा शब्द माहिती नव्हता, आता कळाला. बऱ्याच गोष्टी कळणार आहेत आदित्य, डोंट वरी. बऱ्याच गोष्टी कळणार आहेत. येस सर. येस. आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण चेंज होणार आहे. येस. खूप मजा येणार आहे. रिट्रीटमध्ये तर सगळ्याच गोष्टी होतील, डोंट वरी. चला थांबूयात. शेवटचा 1 मिनिट आहे माझ्याकडे. मला परत एक मीटिंग जॉईन करायची आहे. थँक्यू व्हेरी मच. बाय, टेक केअर अँड गुड नाईट. रवी सर ग्रुप अनलॉक करतील. तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स मी वाचणार आहे. थँक्यू व्हेरी मच. बाय, टेक केअर अँड गुड नाईट.